मध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण काल भागवताची महिमा गोकर्ण उपाख्यान पाहिलं आणि ते गोकर्ण उपाख्यान पाहिल्यानंतर भागवत असा ग्रंथ आहे, तो आपल्याला आध्यात्मिक चेतना कशी विकसित करायचं याचं वर्णन करते आणि त्याचबरोबर आजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण आपले जीवन कसं जगलं पाहिजे। म्हणून ह्या कथा ऐकताना आपण जेव्हा भागवताची कथा ऐकतो त्या कथेचा आपण अनुभव घेतला पाहिजे, फिलिंग केली पाहिजे। जेव्हा या भावनेतून कथा ऐकू तेव्हा आपल्याला त्याचा वेगळा आनंद भेटेल। बऱ्याच लोक कथा ऐकतात कशासाठी? चला बस माझ्यासाठी ती कथा नाही, दुसऱ्यासाठी कथा आहे। नाही, कथेचा मेन उद्देश असला पाहिजे। भले त्या कथा खूप जुन्या काळातल्या आहेत, पण आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये डे टू डे लाईफमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं जीवन यापन करायला पाहिजे याचं व्यावहारिक उदाहरण। म्हणून ग्रंथ तुम्हाला आध्यात्मिक चेतना विकसित करण्यासाठी मदत करतात। भौतिक जीवनामध्ये तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, ते कसं जीवन जगलं पाहिजे त्याचं वर्णन केलं जात आहे। आपल्या विचारांमध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, कसं सतर्क जीवन जगलं पाहिजे। म्हणून मी सांगत असतो माझ्या प्रवचन व्याख्यानमालांमध्ये, एकदा देवाला घाबरू नका चालेल, पण कर्माला घाबरा। देव एक वेळा माफ करेल, पण कर्म कधी माफ करत नाही। म्हणून आपण कर्म कसे केले पाहिजे, त्या कर्माचे शिक्षा कुठून आपल्याला भेटल, तो जो श्रीमद भागवतम ग्रंथ आहे त्याच्यातून आपल्याला भेटल। म्हणून ह्या वर्षी मला जे सांगण्यात आलं की संपूर्ण श्रीमद भागवत न घेता जो 10वा स्कंद आहे, दशम स्कंद आहे, जे भगवंताचा मुखकमल चेहरा आहे त्याचं तुम्ही बखान करा। कारण पहिल्या जे 11 स्कंद आहेत, 11 स्कंदामध्ये 9000 श्लोक आहेत आणि एकट्या दशम स्कंदामध्ये 9000 श्लोक आहेत आणि 90 अध्याय आहेत। 90 अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाचं संपूर्ण जीवनचरित्राचं बखान केलेलं आहे। म्हणून जे श्रीमद भागवताचा सार, जसं दूध आहे, दुधामध्ये तुम्ही विरजण घालतात, त्याच्यातून लोणी निघतंय, लोण्यातून तूप निघतंय, तसंच सगळ्या शास्त्राचं मंथन केल्यानंतर श्रीमद भागवतम निघतंय आणि त्या भागवतातलं जे तूप आहे, सारांश आहे, सर्व वेदांत सारमे श्रीमद भागवतम इष्यते, जे दशम स्कंद आहे ते परिपूर्ण आहे। म्हणून हे जेव्हा शरीर सुटण्याच्या पहिले भगवान कृष्णाच्या संपूर्ण लीला, मी तर विचार करतो कधी कधी 90 लीला आहे आणि दिवसाच्या 10 लीला जरी घेतल्या तरी 7 दिवसामध्ये 70 लीला होत नाही। कारण एवढं, आणि तुम्हाला बऱ्याच लोकांना कथा पाठ आहेत पोपट्यासारख्या, पण त्यांच्या मागचा जो सिद्धांत आहे, भगवंत आपल्याला खूप शिक्षा देत आहे, त्याची तुम्ही कल्पना नाही करू शकत। म्हणून येणाऱ्या आपण 5-6 दिवसामध्ये जेवढं काही होईल कव्हर, तेवढं आपण कव्हर करण्याचा करू। 5 मिनिटं आपण थोडा भागवताचा रिकॅप करू। रिकॅपला मराठी म्हणतात सारांश मध्ये समजून घेऊया की कोणत्या स्कंदामध्ये काय आहे। जो पहिला स्कंद आहे त्या पहिल्या स्कंदामध्ये वेदव्यास आणि नारद मुनींची चर्चा आहे। कारण वेदव्यास दुःखी अवस्थेत होते आणि दुःखित अवस्था असल्यामुळे त्याने 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद लिखाण केलं, तरी त्यांच्या जीवनामध्ये असंतुष्टी होती। आणि त्या असंतुष्टीचं कारण काय असेल म्हणून आपले गुरु नारद मुनी आले त्यांच्या आश्रममध्ये। त्यावेळेस नारद मुनी त्यांची कान उघडणी करतात की हे वेदव्यास, तुम्ही सगळं लिखाण केलेलं आहे, भौतिक जगामध्ये लोक सगळे इंद्रियतृप्तीमध्ये फसलेले आहेत आणि वेदांमध्ये कर्मकांडामध्ये सगळं इंद्रियतृप्तीचं वर्णन केलेलं आहे। जोपर्यंत तुम्ही अमल ग्रंथ भगवंताचे नाम, रूप, गुण आणि लीला याचं बखान करणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाची परिपूर्णता होणार नाही। म्हणून एक विचार करायचा, जे वेदव्यासानं 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद लिखाण करून सुद्धा वेदव्यासासारखा व्यक्ती असंतुष्ट राहतो आणि जे आपण कलियुगामध्ये तथाकथित चरित्र वाचत बसतो ना, पारायण, जे माणसानं रचलेले, तर तुम्हाला कधी परिपूर्णता भेटल? वेदव्यासाचे ग्रंथ वाचून सुद्धा परिपूर्णता होत नाही। जे मानवरचित ग्रंथाचं चरित्राचं पारायण करतात
तुम्हाला नाही का काय झालंय, मेंटली आवळा देऊन भोपळा मागायची सवय झालेली आहे. काय आवळा द्या आणि भोपळा मागा. देव त्याच्यासाठी नसतो. देव म्हणजे भगवंताला प्रसन्न करणं हे अध्यात्माचा दृष्टिकोन असला पाहिजे, ना की स्वतःच्या इंद्रिय तृप्तींना. म्हणून पहिल्या स्कंदामध्ये वेद व्यास सांगतात की माझी परिपूर्णता कधी आली, जेव्हा मी भागवत ग्रंथ लिखाण केला आणि ते वाचला आणि समजून घेतला, तेव्हा जीवनामध्ये आनंद, संतुष्टी, समाधान प्राप्त झालं. म्हणून पहिल्या स्कंदामध्ये कुंती महाराजचं चरित्र आहे, भीष्मदेवांचं महानिर्वाण आहे, परीक्षित महाराजांचा जन्म आहे आणि त्याने केलेल्या दिव्य सुंदर लीला, कसं त्याने जीवनाची आईच्या गर्भामध्ये असता भगवंताचं दर्शन घेतलं होतं. परीक्षित नाव युधिष्ठिर राजाने त्याचं नाव ठेवलं विष्णुराट. विष्णुराट का म्हणजे भगवंताचे अनन्य भक्त. पण जेव्हा त्याने आईच्या गर्भातून जन्म घेतला तर बाहेर सगळीकडे शोधत होते की ज्या गर्भामध्ये मी ज्या व्यक्तीला पाहिलं तो व्यक्ती कुठे आहे. परीक्षण करू लागले आणि परीक्षण करीत असताना त्यांचं नाव पडलं परीक्षित. म्हणून माणसाच्या डोळ्याची परिपूर्णता हे नाही की तुम्ही दिवसभर काय बघतात. माणसाची परिपूर्णता हे आहे की तुमच्या ह्या डोळ्यानं किती तुम्ही भगवंताचं दर्शन. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो पहा विठ्ठल बरवा, तो पहा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साज. आपल्याला पाठ आहे पण तो अनुभव घेतला का, सुख प्राप्त झालं का. आपण सुख कुठं शोधतोय, मोबाईल मध्ये. भगवान पांडुरंगाच्या दर्शनाच्या प्रती कधी आपल्याला सुख प्राप्त होणार नाही का. मी थोडा स्पष्ट बोलणार आहे, तो अनुभव घेतला पाहिजे. म्हणून परीक्षित महाराजांनी जन्मातच भगवंताचं दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानं मैत्री त्यांनी सगळं ग्रह शौनिक आदी आपलं शृंगीने त्यांना शाप दिला आणि सगळं राज्य सोडून ते गंगेच्या काठी गेले आणि 2 प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारले महाराज, मृत्यूशय असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय, कोणाचं पूजन केलं पाहिजे कोणाचं नाही केलं याचं तुम्ही बखान करा. ह्या 2 प्रश्नावर श्रीमद भागवताचे 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोकांची रचना करण्यात आले. म्हणून आपण काय प्रश्न विचारतो याच्यावर आपलं नाही का पुढचं गंतव्य ठरतंय. भौतिक जगात सगळे प्रश्न विचारतात, पक्षीपाशी पण प्रश्न विचार, पण त्या प्रश्नामध्ये काय असतात, 4च गोष्टी असतात, आहार, निद्रा, भय आणि मैथून. आहार कसा भेटल, निद्रा कशी भेटल, आहार, निद्रा, भय, भीती आणि सेक्स लाईफ, ह्या 4 गोष्टीच्या पलीकडे डिस्कशन नसतंय. ते स्त्री पुरुष असो का प्राणी असो, पक्षी पक्षी, यांचा चर्चेचा विषय काय, इंद्रिय तृप्ती आहे, त्याच्या पलीकडे नाहीये. पण खरे प्रश्न विचारले पाहिजे, जे वेदांत सूत्राचं पहिलं वाक्य आहे, अथोत ब्रह्म जिज्ञासा. मनुष्याची पहिली जिज्ञासा, मी कोण आहे, माझा भगवंताची काय संबंध आहे, जन्माच्या पहिले होतो कुठे आणि मृत्यूनंतर माझं गंतव्य काय. ह्या प्रश्नाचा जो विचारतो त्याला म्हणतात मेधसा किंवा बुद्धिमान व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे. मग अशा प्रकारे परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारले आणि सुखदेव गोस्वामीने 10 विषयांची चर्चा काल आपण बखान केली की सर्ग, विसर्ग, मन्वंतर, विषयानुकथन, ऊतया, मन्वंतर, अशा अनन्य 10 विषयांची चर्चा केली. आणि मग दुसऱ्या स्कंदामध्ये सुखदेव गोस्वामीने राजा परीक्षितला सृष्टीची महानताचं वर्णन केलं. जोपर्यंत आपल्याला भगवंताची महानता कळणार नाही तोपर्यंत भगवंताची मधुरता कळत नाही. म्हणून ती महानता समजायची असेल तर भगवद्गीता असा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भगवंताची महानता आहे आणि श्रीमद भागवतामध्ये मधुरता आहे. काय मधुरता आहे, भगवंताच्या नाम, रूप, गुण, लीला. आणि भक्तांच्या जीवनामध्ये जो काही प्रसंग आला त्या प्रसंग अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताने त्यांनी सोडलं नाही. परिस्थितीवर सुद्धा भगवंत केंद्रबिंदूत राहिले. म्हणून जीवनाला मधुरता आणायची असेल तर महानता समजून घेतली पाहिजे आणि ती महानता म्हणजे तत्वज्ञानाच्या आधारे. म्हणून या पहिल्या स्कंदामध्ये सुखदेव गोस्वामीचं आगमन होतं. दुसऱ्या स्कंदामध्ये सृष्टीचं वर्णन आहे, ही सृष्टी कशी निर्माण केली. भगवंत गीतेमध्ये म्हणतात अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समित्वा. हे अर्जुना, या जगातलं सगळं काही निर्माण केले ते मी केलेलं आहे. देवदेवता असो, भौतिक असो, आध्यात्मिक असो, सगळं काही माझ्यापासून आहे. जो मला जाणतो तो बुद्धिमान व्यक्तीचं भगवंत वर्णन. आणि हे दुसऱ्या स्कंदामध्ये विश्वरूप सृष्टीचं जे 24 तत्व आहे
वेगळं देवदेवतांचं वर्णन करतात. त्याच्यानंतर भक्ती मार्गाचं तत्व सांगतात. काय सांगतात? अकामा सर्व कामा मोक्ष काम उदारथी तीव्रेन भक्ती योगेन यजत पुरुष परम. तुमच्या काही इच्छा नसू द्या, अकामा सर्व कामा, तुमच्या भरपूर इच्छा असू द्या. मोक्ष काम उदारती, मोक्षाची इच्छा ठेवा, पण तीव्रेन भक्ती योगेन यजत पुरुष परम. जे भगवान विष्णू आहेत, परम पुरुष आहे, त्यांची तीव्रतानं जर भक्ती केली तर तुमच्या भौतिक इच्छा आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात. हे दुसऱ्या स्कंदाचा सारांश रूपामध्ये हा श्लोक आहे. आणि त्याबरोबर भगवंताच्या विविध रूपांचं 24 जे रूप भगवंताचे 21 अवतारांचं वर्णन करतात आणि मग सृष्टीचं वर्णन करतात. तिसऱ्या स्कंदामध्ये पुन्हा त्याचाच अर्धा सृष्टीचं वर्णन करतात. भगवान कपिलदेव आणि माता देवहूतीच्या चर्चेचा विषय असतो. त्याच्यानंतर त्याने सांख्य तत्वज्ञान आपल्या माता देवहूतीला वर्णन केलेले आहे. म्हणून भागवत ग्रंथ कोणी वाचू शकतं, केव्हा वाचू शकते. मनुष्याने, आपण जे स्वतःला हिंदू म्हणतो ना, शरीर सुटण्याच्या पहिले आपण गीता, भागवत, रामायण, महाभारत याचं वाचन केलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे. बाकीचे लोक त्यांचे ग्रंथ खूप वाचतात, पण दुर्दैव असं आहे, सगळेजण ह्या डबड्यामध्ये एवढे बसलेले आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, दुसऱ्याचा कचरा बघण्यात अख्खा दिवस जातोय. आणि तशी तुमची मेंटॅलिटी होतीये. रील पाहण्या, अरे जीवनाची रील होत चाललेली आहे, दुसऱ्याच्या रील कशाला पाहताय? आपल्या जीवनाचा मेन पर्पज काय? आणि दुसऱ्याचे इंद्रिय तृप्ती पाहून आपण आनंद घेतो. माणसाचं किती बुद्धी, अल्पबुद्धी आहे. वाईट वाटतंय. कधी मी खूप कडक बोलतो, पण तरी माझे गुरुवर्ग म्हणतात नको बोलू बाबा, लोक काही सुधारणार नाहीत. भरपूर साधू संत मेले, ऐकणारे बोलणारे मेले, पण ऐकणारे सुधारले नाही. कारण एवढं सोपं नाहीये बदलणं स्वभावाला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण हे तिसऱ्या स्कंदामध्ये वर्णन, चौथ्या वर्णामध्ये दक्ष आणि शिव यांच्या संवाद, यांच्यातले जे भांडे त्याचं वर्णन केले. त्याच्यानंतर ध्रुव महाराजांची तपस्या, पृथ्वी महाराजांचा धर्माची स्थापना, हे चौथ्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि त्याबरोबर नारद मुनीने जो उपदेश दिलेला आहे दक्ष प्रजापतीच्या हरेश्वरला, एवढा उपदेश आहे. 7 दिवसामध्ये रोजचे 4-4 घंटे जर घेतला 7 दिवसामध्ये तरी कंप्लीट होत नाही. आपण नुसतं टच कर जरी केलं, भविष्यामध्ये कधी वाटलं तर ते बघू त्या विषयावर. 5व्या स्कंदामध्ये भगवान ऋषभदेव आपल्या 1000 पुत्रांना नाही का ह्या जगातलं मोठं तत्वज्ञान देतात की अरे मनुष्य जीवन कशासाठी भेटलेलं आहे? नाहाम देह नरलोके कष्टाना कामा विडभुजा. मनुष्य जीवन कुकर आणि सुकर साठी जगण्यासाठी नसून मनुष्य जीवनाचा उद्देश आहे की आत्म उद्धार करणं. म्हणून ही इंद्रिय तृप्ती तर पशु पक्षी करतात, त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? या इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे जाऊन तुम्ही भगवंताची प्राप्ती करा. आणि मग जेव्हा त्याच्यामधले प्रमुख भरत महाराज होते, तेच भरत महाराजाला राज्य दिलं. आणि भरत राजा पुढे राज्य केल्यानंतर सगळं राज्य सोडलं. तिथं आचार्य एक शब्द वापरतात, सुखदेव गोस्वामी राजा मल्लवत. मल्लवत म्हणजे आपण जसं बाथरूम मध्ये गेल्यानंतर आपण विष्ठेचा त्याग करतो, तसं राजा भरताने सगळं राज्य त्याग केलं आणि गंडक नदीच्या काठी गेले. गंडक नदीच्या काठी गेल्यानंतर ते भक्तीच्या परम अवस्थेमध्ये होते. अधो श्रद्धा, ताता साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, भाव आणि प्रेम. भावानंतर प्रेम प्राप्त होणार होतं. पण ही सगळी स्टेप तपस्या करून, एवढी तपस्या करून ही स्टेप पार होतं मनुष्य. पण भगवंतानं त्यांच्या जीवनामध्ये दैवावगत एक घटना घडली. ज्या गंडकी नदीच्या काठी ते ध्यान करीत बसले होते, तिथे एक हरिण आलं आणि वाघाची डरकळी फोडली. आणि ते गर्भ अवस्थेतल्या हरिणाने काय केलं? एक पाडसाला जन्म दिला. हळूहळू तिची दया आली आणि त्या पाडसाचा ते सेवा करू लागले. भगवंताची भक्ती दुर्लक्ष करू लागले आणि पाडसाच्या प्रती प्रेम झालं. आणि म्हणून पाडसाला हळूहळू त्या पाडसामध्ये त्याने शरीर त्याग केलं. पुढचा जन्म हरणाचा झाला आणि हरणाचं शरीर सोडल्यानंतर जड भरत झाले. आणि जड भरत झाल्यानंतर राजा रहुगण यांनी जे तत्वज्ञान सांगितलं, जीवनाचं तत्व, त्याचं बखान केलेलं आहे. हे कोणत्या 5व्या स्कंदामध्ये. आणि एवढं बखान केल्यानंतर 5व्या स्कंदामध्ये जर पाहायला गेलं तर जे नरक आहे त्याचे विविध वर्णन आहे.
ऋषभदेवन भरताची कथा, 6व्या स्कंदामध्ये अजामिळ चरित्र, तिथं हरिनामाची महिमाचं वर्णन केलेले. पोषण कसं करतात, जरी पापी दुराचारी असेल, जसं एखादा आई बाळ अतिशय वांचरट असलं तरी आई त्याचं पोषण करते, तसंच भक्त कळत न कळत त्याचे कोणतरी अपराध झाला, पाप झालं तरी भगवंत त्या पापाकडे दुर्लक्ष करून काय करताय, त्याच्याप्रती होते. म्हणून भक्तवत्सल भगवंत म्हटले. जसं एक गाय आपल्या वासरात जन्म दिल्यानंतर त्याच्यावर खूप घाण असते, पण साफ करून स्वच्छ करून त्याला प्रेम करते, त्याच प्रकारे भगवंत भक्तवत्सल काय, भक्तांमध्ये किती जरी दोष असेल त्या दोषांना साफ करून भगवंत आपली कृपा आणि दया करुणा त्याला प्रदान करतात. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अजामिळेचा प्रसंग. आणि हे केल्यानंतर 6व्या स्कंदामध्ये हरिनामाचा महिमा आहे की हरिनाम मनुष्याने पाप्यातला पापी व्यक्ती सुधारू होतो. आणि म्हणून जेव्हा अजामिळ मुक्त झाला त्यावेळेस विष्णुदूत गेले यमराजाकडे आणि म्हटले की आम्हाला वाटत तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, आम्हाला कळत नाही कोण आहे सर्व काही. त्यावेळेस यमराज म्हणतात मी सर्वश्रेष्ठ नाही, माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ भगवान विष्णू आहेत, मी त्यांच्या अंतर्गत काम करतात. त्यावेळेस विष्णुदूत म्हणतात, आपले यमदूत म्हणतात की आम्ही कोणाला आणलं पाहिजे आणि कोणाला नाही आणलं त्याचं आम्हाला वर्णन करा. मग त्यावेळेस यमराजजी म्हणतात स्वतः, जीवान भक्ती भगवत गुण नामधेय चेतस न मूर्ती एक चरणारविंद कृष्णाय नमती शिरेकदापे. हे यमदूतानो, जीवान भक्ती, जो व्यक्ती जीवनभर भगवंताचं नाव घेत नाही अशा पाप्यांना माझ्याकडे घेऊन या. तिथं श्रीधर स्वामी टीका करता, एखादा मुका असेल तर, बोलणारा असेल तर ठीक आहे, मुका असेल तर त्यांना चेतस न मूर्ती एक चरणारविंद, तो कृष्णाचं दिवसभरातून एकदा स्मरण केलं पाहिजे, विठ्ठलाचं, रामाचं, गोविंद गोपाल मधुसूदन. चेतस न मूर्ती एक चरणारविंद, जो डोकं दिवसभरातून भगवान नारायणाच्या समोर, पांडुरंगा समोर टेकवत नाही अशा पाप्यांना माझ्याकडे घेऊन या. म्हणून आपण दिवसातून सकाळ संध्याकाळ जेव्हा शक्य आहे गावचं धुणं धुण्यापेक्षा भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. नंतर अजामिळचा मुक्ती झाल्यानंतर उत्तरासुराची कथा, उत्तरासुराने इंद्राची कथा येते. त्याच्यानंतर दैत्यगुरु शुक्राचार्य त्यांचा प्रसंग येतो. त्याच्यानंतर 7व्या स्कंदामध्ये राजा भक्त प्रल्हादाची कथा येते, नरसिंहदेवांचा अवतार आणि त्याची कथा येते. कसं भगवंत आपल्या भक्ताचे आदान प्रदान करतात, खाली आपल्याला विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. आपण जेव्हा विश्वास आणि श्रद्धेनं भगवंताचं नाव घेतो निश्चित भगवंत आपलं रक्षण करतात. म्हणून कधी कधी लोकांना वाटते ह्या सगळ्या काल्पनिक कथा आहेत, म्हणून आपल्याला भगवंत आदान प्रदान करत नाही. आणि त्याच्यानंतर धर्माचं स्वरूप, भक्तीचं वर्णन, वर्णाश्रम याचं वर्णन केलेलं आहे 7व्या स्कंदामध्ये. 8व्या स्कंदामध्ये समुद्र मंथनाची कथा येते, देव असुर संग्रामाचं वर्णन येत आहे. आणि त्यानंतर वामन अवतारीन बलिराजाची कथा येते की भगवंत आपल्या भक्तांचं कसं अभिमान किंवा भक्त आत्मनिवेदन, भक्तीचं जे स्वरूप आहे, आपल्याकडे सर्व काही अर्पण केलं बलिराजानं. आणि म्हणून ते 8व्या स्कंदामध्ये वर्णन. 9व्या स्कंदामध्ये सूर्य आणि चंद्र वंशामध्ये जेवढे जेवढे महान ऋषी होऊन गेले, राजा होऊन गेले, राज ऋषी, त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर संक्षिप्तमध्ये भगवान रामचंद्राचं जे चरित्र आहे, रघुवंशी चरित्र, सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात, अरे राजन, भरपूर लोक याच्या पहिले रामचरित्र तुम्ही ऐकलंच असेल, मी जास्त वर्णन करत नाही कारण वेळ खूप कमी आहे. असं म्हणून 3 ते 4 अध्यायामध्ये 9व्या स्कंदामध्ये भगवान रामचरित्राचं वर्णन केलेलं आहे. आणि हे शेवटी संपल्यानंतर, रघुवंश संपल्यानंतर चंद्रवंशाच्या शेवटी त्यावेळेस राजा परीक्षित विचारतो की 3.5 दिवस आपले 3 दिवस झालेले आहेत. आणि 3.5 दिवसा झाल्यानंतर त्यावेळेस ते म्हणतात की मला जे चंद्रवंशामधले मेन राजा होऊन गेले त्याचं तुम्ही काय वर्णन का. कथितो वंश विस्तारो भवत सोम सूर्यो
राज्ञा चोभया वंशा चरित परम अद्भुतम। हे राजन, की भगवान श्री हरी आहे परम अद्भुतम चरित्र, याचं तुम्ही बखान करा। आणि हे केल्यानंतर राजा परीक्षित सुखदेव गोस्वामीला एवढी उत्कांत आणि तळमळतीने सलग 5-6 प्रश्न विचारतात। आणि प्रश्न विचारल्यानंतर काय प्रश्न विचारतात ते म्हणतात की ह्या जगामध्ये भगवान जे कृष्ण आहेत त्यांनी यदुवंशामध्ये अवतार घेण्याचं मुख्य कारण काय, मला त्याचं बखान करा। त्यानंतर त्यावेळेस राजा परीक्षित महाराज म्हणतात, निवृत्त तृष्णा रूपगीयमाना भवौषध स्तोत्र मनोभिरामा कोतम श्लोक गुणानवादा पुमात विरदा पशो विघ्ना। की हे सुखदेव गोस्वामी, निवृत्त तृष्णा रूपगीयमाना, ज्याची इंद्रिय तृप्ती मधली निवृत्ती होत नाहीये तोपर्यंत भगवंताच्या कथेमध्ये त्याला रस प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून भगवंताच्या कथेमध्ये रस प्राप्त करायचा असेल तर निवृत्त तृष्णा, जी भौतिक जगाची भोग वासनाची तृष्णा संपली पाहिजे। का बरं आपण ह्या जगातलं भौतिक संसाराच्या चर्चा ऐकतो? कारण आपलं इंद्रिय त्याच्याप्रती वळण जातात, आपले इंद्रिय साहजिक त्याच्याप्रती आकर्षित होतात। भगवंताच्या प्रती का होत नाही? कारण आपल्या इंद्रिय तृप्तींच्या प्रती जे आकर्षण आहे, आसक्ती आहे, त्या आसक्तीमुळं आपल्याला काय होतंय, भगवंताच्या प्रती प्रेम होत नाही। म्हणून निवृत्त तृष्ण रूपगीयमाना भव औषध स्तोत्र, ह्या जगामध्ये एकमेव औषध कोणतं असेल, जन्म मृत्यूच्या चक्रातून जर मुक्त व्हायचं असेल, भवबंधातून मुक्त व्हायचं असेल तर एकच औषध आहे, ते म्हणजे भगवान श्री हरींची कथा। आणि मग तिथे प्रश्न विचारतात, कोण आहे? कोतम श्लोक गुणानवादा, भगवान कृष्णाचं नाव उत्तम श्लोक। उत्तम ह्या शब्दाचा अर्थ आहे जे तमोगुण रजोगुणाच्या पलीकडे असलेले उत्तम श्लोक आहे। आणि गुणानुवादात गुणगान केलं पाहिजे आपण भगवंताच्या नावाचं। भौतिक संसारात आपण नाही का लोकांच्या रूपाचं, कोणाच्या धनाचं, कोणाच्या पदाचं, कोणाच्या ज्ञानाचं गुणगान करतात, पण ते गुणगान करून काय होते, तो बी मरते तुम्ही मरतेत, नश्वर शरीर। भगवंताचं गुणगान का करत नाही? कारण आपण नाही का भगवंताचं जेवढं ऐकू तेवढं गुणगान करू। म्हणून मी कधी कधी, जसं मी त्या काल एक प्रसंग सांगितला की जेव्हा भक्त आहेत, भगवंत गीतेमध्ये अर्जुन प्रश्न विचारतो की भगवंता तुमच्या भक्ताचं काय लक्षण आहे, भक्त कोणाला ओळखायचा? भक्त म्हणजे भगवे कपडे घातलेले, मोठ्या अंगाला तिलक लावलेला, गळ्यात मोठमोठ्या माळा घातलेल्या, लोक त्याच्या पाया पडतात? नाही, भगवंत त्याची व्याख्या देतात। काय म्हणतात? मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतचे माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच। काय? मच्चित्ता, त्याचं चित्त माझ्यामध्ये लागलेलं आहे, मच्चित्ता मदगत प्राणा, त्यांचा प्राण माझ्यामध्ये अटकलेला आहे। आणि जेव्हा ते एकत्र येतात तर बोधयंत परस्परम, एकत्र येण्यानंतर परस्पर काय करतात? कथयंतचे माम नित्यम, माझ्या कथाबद्दल गुणगान करतात। आणि एक कथा केल्यानंतर काय होते? तुष्यंतीचे रमंतीचे, त्यांना सगळ्या जगातली संतुष्टी प्राप्त होती आणि रमण्यहान होतात। भगवंत अर्जुन म्हणतात भक्त हे माझ्या भक्ताचं लक्षण आहे। अर्जुन म्हणतो भगवंता आणखीन काही लक्षण आहेत का? हो, भगवंत म्हणतात आहे ना आणखीन लक्षण। म्हणून जेव्हा आपण भक्त स्वतःला म्हणतो, भक्त म्हणून घेण्याची पात्रता, आपण ह्या कॅटेगरीमध्ये बसतोत का? आपण आपल्या स्वतःच्या कॅटेगरी नाही बनलं पाहिजे, भगवंताच्या इच्छानुसार। मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये, भगवंताला काय वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे। मग भगवंत म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न सोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मद भक्ती लभते परम। अर्जुना, कोणाला भक्ती लाभते? ब्रह्मभूत अवस्था। ब्रह्मभूत म्हणजे 2 प्रकारचे भूत असतात, एक इंद्रिय तृप्तीमध्ये फसलेलं भूत आणि ब्रह्मभूत म्हणजे भगवंताच्या चित्तामध्ये लागलेले भूत। ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा तो या जगातलं सुख दुःख मान अपमान लाभ आणि जय पराजय याच्या पलीकडे गेलेला आहे। न सोचतीने कांक्षित, सुखाची अपेक्षा करत नाही, दुःखाचं पण त्याला प्रभाव पडत नाही।
आणि मग सम सर्वेषु भूतेषु, तो सगळ्यांना समान दृष्टीने व्यवहार करतो, कोणात भेदभाव करत नाही. काळा गोरा, ज्ञानी अज्ञानी, गरीब श्रीमंत काही बघत नाही. तो सगळ्याला भगवंतात अंश रूपामधून पाहतो. आणि मग भगवंत म्हणा मद भक्ती परते, माझी भक्ती तेव्हा लाभते अर्जुना, अशी लाभत नाहीये. म्हणून त्याच प्रकारे हे जे चरित्र आहे आपल्याला नाही का भक्तीच्या स्तरावर आणतंय. जोपर्यंत आपण भक्तीच्या स्तरावर येत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपल्या चेतनेनुसार नसलं पाहिजे, तर भगवंताच्या चेतनेनुसार आपण कार्य केलं पाहिजे. आणि मग जर कोण ऐकत नाही, विरजेत पशुज्ञात, जे पशुबुद्धी आहेत, केवळ खाणं पिणं झोपणं, हे लोक भगवंताची कथा ऐकू शकत नाही असं राजा म्हणतो. आणि मग दुसरा प्रश्न विचारतात, काय म्हणतात, रोहिणी स्तरत्या प्रोक्ता राम संकर्षणत्वया. मी असं ऐकलंय रोहिणीचा गर्भ, देवकीचा गर्भ होता, रोहिणीमध्ये स्थलांतरित झालं, हे कसं काय झालं, मला त्याचं परत विस्तृत वर्णन करा. हा तिसरा प्रश्न विचारतात. आणि त्याच्यानंतर चौथा प्रश्न विचारतात की भगवान कृष्ण वसुदेवाचं घर सोडून नंद बाबाच्या घरी का गेले, असं कोणती घटना आणि असा प्रसंग कोणता झालाय ते मला विस्तृतपणे ऐकायचा. हा चौथा प्रश्न विचारतात. आणि पाचवा प्रश्न विचारतात की भगवान कृष्णाने गोकुळेमधून वृंदावनमध्ये काय गेले, आणि वृंदावनमधून मथुरेला काय गेले, आणि मथुरेमधून द्वारकेला काय गेले, या कथेचं मला वर्णन करा. आणि हे केल्यानंतर सगळ्यात मोठा शॉकिंग आणि धक्कादायक जो प्रश्न विचारलाय राजा परीक्षितनं, की सगळ्याला मामा प्रिय असतो आणि तो आईचा भाऊ असतो, अशा मामाचा वध भगवान कृष्णाने कंसाचा वध का केला, याच्याबद्दल मला ऐकण्याची उत्सुकता आहे. एवढे प्रश्न विचारल्यानंतर इथे जो सुखदेव गोस्वामीचा भाव खूप महत्वाचा आहे. जेवढा श्रोता श्रवण करण्यासाठी उत्सुकता असतो ना, तेवढा वक्ता त्याच्यातून ते ज्ञान, ती भक्ती आणि ते प्राप्त होते. श्रोता वर्ग जर डळमळीत असेल, मुळमुळ असेल, तो वक्ता सुद्धा नाही का तो मुळमुळ होऊन जातो. कारण की ही गादी कोण्या व्यक्तीची नाही, वेदव्यासांची आहे, भगवंताच्या प्रतिनिधीची गादी. आम्ही पोपटपंची आहेत. जसा पोस्टमॅन असतो ना, पोस्टमॅन जशाच तसे मनी ऑर्डर देतो, कुरिअरवाला तुम्हाला जशाच तसे देतो, तसंच हे जे कथा आहेत, भागवत ग्रंथ आहे, आम्ही केवळ कुरिअर वाले आहेत, जशाच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. केवळ आपण ते घेण्यासाठी पात्र, आपलं पात्र काय असलं पाहिजे, निर्मत्सरानाम. भगवत कथा ऐकायची असेल, हृदयातले जे द्वेष भावना आहे, ईर्ष्या भावना आहे, ही जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ते ज्ञान हृदयामध्ये कधीच घुसू शकत नाही. एखाद्या मटक्यामध्ये खूप दगड आहेत आणि तुम्ही त्याच्यात तूप टाकाय जाता, तूप नाही बसणार. तुम्हाला ते पहिले दगड खाली करावं लागेल, रेती खाली करावं लागेल, तेव्हा त्याच्यामध्ये तूप टाकलं जाते. त्याच प्रकारात हृदयामध्ये जी द्वेष भावना आहे, भगवंत अर्जुनाला विचारतात की भगवंत आम्ही तुमच्यासोबत वैकुंठात होतो, इथे येण्याचं कारण काय. भगवंत म्हणतात इच्छा द्वेष समुत्तेन द्वंद्व मोहेन भारता. अर्जुना, जीवानं नाही की इच्छा आणि द्वेष केला. जसं तुमच्या घरामध्ये सून आणि मुलगा भांडण करीत असेल तर तुम्ही काय म्हणतात, भाऊ तू तुझं वेगळं राह, आमच्या सोबत राहू नको. तसं वैकुंठ धामात आपण होतो, भगवंतासोबत इच्छा केली की भगवंतच का भोगेत, मी का नाही. इच्छा झाली, द्वेष झाला भगवंताच्या प्रती. भगवंत म्हटले बाळा, ह्या जगामध्ये तू राहण्यासारखा नाही, तू तुझ्यासाठी वेगळा संसार कर. जसं भातुकलेचा खेळ असतो ना, आईच्या कामामध्ये मुलगी लुडबुड करत असेल, आई त्याला भातुकलेचा खेळ देते आणि मग ते तुझं कर. ती 2 तास खेळले, भूक लागली की शेंगदाणे पोट भरत आईकडेच यावं लागतंय. तसं आपला पण भातुकलेचा खेळ आहे. तिचा 2000चा असेल, 500चा असेल, आपला भातुकलेचा खेळच आहे. आपला 2 लाख, 5 लाख, 25 लाख, 1 कोटीच्या आसपास असेल, पण भातुकलेचा खेळच खेळतोत ना. आपल्या आई वडिलांनी खेळलाय तो आपण खेळतोत, आपल्यानंतर आपले मुलं सुना खेळणार आहेत. भातुकलेचा खेळच आहे ना. हे ऐकायला बरं वाटतंय, पण तुमच्या घरातली वस्तू उचलू द्या, तुमचं सगळ्यात जास्त रिॲक्शन येईल. कारण आपण मनाला एवढं तयार नाही केलेलं आहे. आपल्याला वाटतं या जगात सगळ्यात जास्त मी जगणार, सगळे दुनिया मारणार आहे पण मी मारणार नाहीये. अरे येड्या गाबळा, या जगात कोणी सुटलं नाही, तू कुठं सुटणार आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की जो भातुकलीचा खेळ आहे. आणि हे प्रश्न असे प्रश्न नाही का जेव्हा विचारले गेले, मुद्दा असा आहे की
सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितनं जे प्रश्न विचारले मामाबद्दल आणि केल्यानंतर तिथे सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजन 3.5 दिवस झाले, तुम्हाला तहान तर भूक लागली नसेल ना? त्यावेळेस नाही, ते म्हणतात पिबतम तोन मुखा बोधम अच्युतम हरिकथामृतम. हे हे सुखदेव गोस्वामी की मला तहान भूक विसरून गेलेलो आहे मी. कारण का? पिबतम, मी पितोय. काय पितोय? हरिकथा अमृतम. भगवंता तुमची कथा मी ऐकण्यासाठी एवढं अमृत प्राप्त झालेलं आहे की भौतिक जगाच्या अन्नानं नाही का मला भूक लागणे नाही शकले. ज्या अन्न पाण्यामुळे माझी ही दशा केलेली आहे त्याच अन्न पाण्यामुळे मला पुन्हा अटकायचं नाही. का बरं? कारण तहान भूक लागली होती म्हणून शमीक ऋषीच्या आश्रम मध्ये गेले. शमीक ऋषी ध्यान अवस्थेत होते. त्यावेळेस राजा परीक्षितला राग आला, कदाचित हे ऋषीमुनी माझ्याकडे दुर्लक्ष करते, मला तहान लागली, जलम देई पण पाणी नाही दिलं. न दिल्यामुळे मी काय केलं, रागाच्या भरामध्ये सर्प उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. आणि सर्प टाकल्यानंतर शृंगी नावाच्या त्यांच्या पुत्राने मला शाप दिला. म्हणून ह्या जगामध्ये आपल्याला दुःख भेटण्याचं पहिलं कारण म्हणजे लोकांकडून जेवढ्या तुम्ही अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षेचा भंग झाला की दुःख तुमच्या जीवनात येते. राजा परीक्षितनं अपेक्षा ठेवली ती शमीक ऋषीकडे की त्याने माझा आदर सत्कार करावा, मला तहान लागली, पाणी द्यावं, आणि ते न दिल्यामुळं काय केलं, त्याने एक दूषित कार्य केलं आणि शाप भेटला आणि मृत्यूला झालं. त्यावेळेस राजा परीक्षित म्हणला, ती अवस्था मला पुन्हा नाही जायचं. म्हणून आपल्याला सुखी समाधानी व्हायचं असेल तर पहिला फॉर्म्युला लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. नेकी कर दर्या में डाल. चांगल्या गोष्टी करा, सोडून द्या. कारण की तुमचं कार्य लोकांनी बघून काही उपयोग नाही, तुमचं कार्य भगवंतानं पाहिले. तुम्हाला लोकांच्या नजरेत यायचं असेल का भगवंताच्या नजरेत यायचंय हे तुम्हाला ठरवायचंय. लोक जोपर्यंत तुमच्याकडे पोझिशन आहे, शरीर आहे चांगलं, तोपर्यंत तुमची किंमत करते. याच्यातली एक गोष्ट कमी होऊ द्या, तुमची 0 किंमत होती. म्हणून अपेक्षा हे दुःखाचं कारण आहे. आणि मग हरिकथामृतम मला तुम्ही सांगा. आणि ते केल्यानंतर सुदगोस्वामी सौनकादी ऋषींना म्हणतात, एवम निशम भरगुनंदनम साधू वयसा की भगवान विष्णुरात. अरे काय साधू वाद द्यावा, किती आनंद आहे की आता मला भगवंताच्या कथा ऐकाय भेटतात. आणि अशा कथा ऐकल्यानंतर सुखदेव गोस्वामी नैष्टिकी रती, भगवंताच्या प्रती साहजिक प्रेम असल्यामुळं ते आपोआप त्यांची कथा लावलं. म्हणून बघा, ज्या गोष्टीमध्ये तुमची रती असेल ना तीच गोष्ट बाहेर पडते तुमच्या चर्चेच्या द्वारे. सुखदेव गोस्वामीच्या हृदयामध्ये भगवंताच्या प्रती प्रेम होतं, स्नेह होता, त्यामुळं साहजिक त्यांच्या हृदयातून भगवंताची कथा बाहेर पडू लागली. आपल्याकडे जी गोष्ट रती आहे, कोणा राजकारणामध्ये रती असेल तर त्याच्या चर्चेचा विषय राजकारणच असतो. ज्याची रती वस्तूंमध्ये असेल तर वस्तूच्या रतीबद्दल बोलतो, भौतिक संसाराबद्दल. मनुष्य काय बोलतो याच्यावर कळते की त्याची रती कशामध्ये अटकलेली. पण जो भक्त असतो तो भगवंताशिवाय काही बोलत नाहीये. म्हणून या 7 दिवसाचा कथा काय, बॅटरी चार्ज करणे. आणि या 7 दिवसानंतर बॅटऱ्या चार्ज झाल्या, तुम्ही भगवंताचं नाव घेतलं, त्या रतीमध्ये पडले, त्या कथेची सफलता आहे. माझ्या कथेची सफलता किती, तुम्ही किती जमा झाले हे महत्वाचं नाहीये. माझ्या कथेची सफलता हेच आहे, शेवटच्या दिवशी किती लोक माळा घेतात आणि भगवंताच्या नावाचा जप करतात, हे माझ्या कार्यक्रमाची सफलता आहे. आलं लक्षात तुमच्या? सगळ्या नदीचा पूर आला आणि वाहून गेला आणि पाणी काहीच कामाचं नाही, तसं 1000 लोक जमा झाले आणि एक कामाचा नाही, सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, काय उपयोग नाही. कथेचा परिपूर्णता आहे भगवंताच्या नावाचा जप. आणि मग इथे नष्टी केल्यानंतर सुखदेव गोस्वामी कथा करतायत. वासुदेव कथा कृष्ण प्रश्न पुरुष स्त्री पुन्हाती वक्तार प्रोत्सका श्रोता पाद सलिनम यथा. अरे राजन, तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये 3 लोकांचा लाभ होणार आहे. कोण? जो प्रश्न विचारणार आहे, वक्ता आणि ऐकणारे 3 लोक, त्यांचं काय होतंय, पुण्य सलिल, पुण्याची नदी वाहती त्यांच्या जीवनामध्ये. जो प्रश्न करणारा आहे, जो उत्तर देणारा आहे आणि जो ऐकणार आहे, 3 लोकांचं भलं होतंय. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे दिलेलं आहे, भगवंताबद्दल प्रश्न विचारले पाहिजे, चर्चा केली पाहिजे.
भागवताबद्दल. आणि गीता भागवत आमचे ब्रह्मचारी जेव्हा बसतात ना, साधे शिकलेले नाही, IIT एमटेक बीटेक झालेले आहेत. आणि एक नाही 12 IIT पास आउट आहेत नाशिकमध्ये. मेकॅनिकल 10 जण आहेत, केमिकल झालेले इंजिनियर आहेत, मोठमोठ्या पदावर. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 2 जण होते, UPSC टॉपर झालेले एक होते. आमच्याकडे ऑलमोस्ट सगळे साधू हायली एज्युकेटेड आहेत. असं त्यांना काम धंदे नव्हते म्हणून नाही झालेले. IIT नाही बरं, IIT. त्यांचा पगार कमीत कमी कोटीच्या याच्यामध्ये असतो. UPSC टॉपर झालेले 2 जण आहेत. येडे नाहीत ना, त्यांना डोक्यात पाणी झालं काय? हा, एवढे एज्युकेटेड लोक. भक्तीमध्ये काहीतरी आनंद भेटतो तेव्हाच ना. जीवनामध्ये परमोच्च आनंद पाहिजे असेल ना, तर लो अवस्थेमध्ये अटकलं तुम्हाला भगवंताची भक्ती नाही भेटणार. आम्ही येडे आहेत का काय? नोकर, मी कोकोलामध्ये कामाला होतो, सगळं सोडून इथं बसलोय. एकच उद्देश आहे याच्या मागचा, जो आनंद अनुभव. भौतिक संसारातला आनंद कसा आहे? चिंगम सारखा आहे. पहिल्यांदा लय भारी वाटतो, आणि तो आनंद चिंगम नंतर काय करतात लोक? बबल फोडतात. तसंच इंद्रिय तृप्ती म्हणजे ह्या जगातला चिंगम सारखा आनंद. पहिल्यांदा लय भारी वाटतो, आ हा हा, पण तोच आनंद काय होतो? दुःखाचं कारण मध्ये. काल मी इथं वॉकिंग करत होतो, मी ते आमच्या भोळीप्रभूंच्या घराच्या वरती, तिथे कुत्र हाडूक घेऊन जात होतं आणि पाहिलं. मला हे कुत्र दिवसभर हाडकाला चगळेल आणि त्याला असं वाटेल माझं पोट भरण, मला याच्यातून आनंद भेटेल. पण त्याला आनंद किती भेटेल? थोडासा भेटेल, पण दिवसभर चगळत राहतो त्या हाडकाला. तसं म्हणलं आपले गलीतले लोक ते कुत्र्याला पण हसतो. आपलं पण तसंच आहे. या जगात इंद्रिय तृप्ती म्हणजे हाडकाला चगळण्यासारखं आहे. प्रयत्न करतो वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, ही जमा करू, ते जमा करू, हाडकासारखा थोडासा आनंद भेटतो. पण ट्राय करतो, भेटल थोडासा, भेटल. अख्खं जीवन गेलं तुमचं, भेटला का आनंद तुम्हाला कधी? तरी ट्राय करत राहतो. अरे कधीतरी भगवंतामध्ये ट्राय करून बघा. अख्खं जीवन गेलंय इंद्रिय तृप्तीमध्ये. भगवंताच्या भक्तीमध्ये जर तुम्ही प्रामाणिक असाल, ऑनेस्ट असाल, तुम्हाला निश्चित आनंद भेटल. पण त्यासाठी प्रयत्न करावा लागतंय. ह्या जगातला खऱ्या आनंदाची प्राप्ती करायची असेल तर भगवंताच्या भक्तीची नाही. म्हणून हा प्रश्न विचारल्यानंतर तिथे सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला भगवान कृष्णाचं चरित्राचं बखान करतायत. म्हणून हे चरित्र ऐकताना आपल्या 2 गोष्टी असल्या पाहिजे. आपण अलर्टनेस असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे. आपलं चित्त, आपलं मन, आपली बुद्धी भगवंताच्या लीलेमध्ये तल्लीनता प्राप्त केल्या पाहिजे. याला लीनता प्राप्त केली पाहिजे. त्याचा अनुभव करता आला पाहिजे. जसं तुम्ही कोणाच्या ब्लड रिलेशनशी बोलतात ना, तुम्ही त्याच्या शब्दाशी तल्लीन होतात. त्याच प्रकारची तल्लीनता भगवंताच्या कथेमध्ये असली पाहिजे. आणि आपण तो अनुभव घेतला पाहिजे की किती आनंद आहे. हे दोघं सॉफ्टवेअर इंजिनियर नवरा बायको 7 दिवस इथं कशाला बसले? त्यांना काम धंदे नव्हते का? कारण काहीतरी आनंद भेट. त्यांच्या घरी विठ्ठल रुक्माई आहे. रोज दोघं नवरा बायको 2-2 तास पूजा करतात. कंपनी त्यांच्या. असे कितीतरी ग्रस्त आहेत आमच्याकडे. हे परिवर्तनाचं प्रोडक्शन आहे दोघं. मुद्दा असा आहे की तो आनंद तुम्हाला पाहिजे असेल तर भगवंताच्या कथेमध्ये घ्या. तर राजा परीक्षितनं जे प्रश्न विचारले आणि सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की राजन, की आता भगवंत जे श्रीकृष्ण जे तुम्ही उत्कंठेने आणि तळमळतेने जो प्रश्न विचारलाय त्याचं मी बखान करतो. तुम्ही आता ध्यानपूर्वक आणि श्रवण करा. त्यावेळेस ही पृथ्वी जे पापी, दुराचारी, जे क्रूर व्यक्ती राजा होते त्याने ह्या पापाने दुराचारामुळे सगळा भार व्हायला आणि पृथ्वी अतिशय भयभीत झाली, चिंताग्रस्त झाली की माझ्यावर सगळा पापी राजांचा भार उचललेला आहे आणि त्या भारामुळे, या पापामुळे मला सहन होत नाही. म्हणून कथा ऐकताना आपण 2 लेवलला कथा ऐकली पाहिजे. एक मानवी स्तरावर कथा ऐकताना तर म्हणताना अरे काल्पनिक कथा, मायथॉलॉजी इंग्लिशमध्ये त्याला शब्द वापरलाय. मायथॉलॉजी शब्द वापरला की सगळं सॉल्व्ह होऊन जातं. आणि आजकालच्या एज्युकेशनमध्ये हा शब्द कॉमन वापरला जातो. मायथॉलॉजी संपलं, गॉन. पण मायथॉलॉजीपेक्षा भगवंताच्या कथा सत्य आहेत. आणि दैवी स्तरावर एक स्तर आहे दैवी स्तर, दुसरा स्तर आहे मानवी स्तर आणि तिसरा स्तर आहे व्यावहारिक स्तर, प्रॅक्टिकल लाईफ. म्हणून इथे पृथ्वी
जेव्हा विचलित अवस्थेमध्ये काय करायचं, माझ्या दुःखाचं याच्यातून मी मुक्त कसं भेटेल, मुक्तिता कसे भेटेल, यासाठी ती ब्रह्म लोकांकडे जाते, ब्रह्मदेवाकडे जाते. आणि ब्रह्माजीकडे जाऊन ती गायीचं रूप धारण करते. का बरं गायीचं रूप धारण करते? कारण ब्रह्माजी जेव्हा पृथ्वीच्या रूपात जाते तेवढं लक्ष नाही देणार, पण गायीकडे गेल्यानंतर साहजिक गायीच्या पलीकडे पाहिल्यानंतर दया आणि करुणा उत्पन्न होईल. त्यासाठी पृथ्वीने नाही का गायीचं रूप धारण केलेलं आहे. म्हणून इथे आपल्याला शिक्षा आहे, आपल्या जर समस्या जर कधी सॉल्व्ह करायचं असेल, लिडरशिपकडे जायचं असेल, तर आपल्याला नाही का त्या रूपामध्ये नम्रतेच्या भावनेने गेलं तर आपले सॉल्व्ह होतात. टाईट मध्ये होऊन जातात तर कधीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. आणि गाय जेव्हा गेली, पृथ्वी माता गेली आणि ब्रह्माजीला सांगितलं की जे पापी राजे होते, कंस आहे, चाणूर, मुष्टिक, बकासूर, अगासूर, ह्या पापी दुराचारी जरासन याने आतंक माजवला, दहशत माजवलेली आहे आणि याचा भार मला सहन होत नाही, मला याच्यातून मुक्तता करा. त्यावेळेस ब्रह्माजीनं नम्रतेने विचार केला की ह्या समस्याचं निराकरण मी नाही करू शकत, याचं निराकरण करू शकतात ते भगवान विष्णू करू शकतात. म्हणून दुसरी क्वालिटी, आपल्याकडे जर समस्या जर सॉल्व्ह नाही झाली तर आपल्या मोठ्या वरिष्ठाकडे गेलं पाहिजे, तिथे आपल्या समस्या सॉल्व्ह करतात. मी थोडा प्रॅक्टिकली बोलणार आहे. या कथा आपल्या दैनिक जीवनात आपण त्याला कनेक्ट केलं पाहिजे. आतापर्यंत लय कथा पाठ झाल्या तुम्हाला, पण त्या आपल्या जीवनात आचरणामध्ये कशा आल्या पाहिजे हे महत्वाचा विषय. आणि म्हणून सगळेजण पृथ्वी माता ब्रह्माजीकडे, आणि ब्रह्माजीने ठरवलं की नाही आपण काय करू, भगवंताकडे जाऊया. मग भगवंताकडे जाताना ब्रह्माजीने शिवजीला घेतलं. शिवजीसोबत सगळ्या इंद्र, चंद्र, सगळ्या देवी देवतांना सोबत घेतलं. का बरं एवढ्या लोकांना घेतलं? एकटा जर व्यक्ती सरकारच्या विरोधात मोर्चा काढेल तर सरकार लक्ष देणार नाही, पण सगळ्यांना मोर्चा काढला तर सरकारचं लक्ष जाईल. त्यामुळे सगळे देवी देवता, भगवंत जे श्वेतद्वीप वैकुंठाच्या तिथे गेले आणि मोर्चा उघडला. मोर्चाचे लिडरशिप कोण होते? ब्रह्माजी होते. आणि मग ब्रह्माजीने शिवजीला सोबत का घेतलं? हरीश्वरी बाबा त्यांच्या टीकेमध्ये वर्णन करतात. त्याचं मेन कारण असं आहे की कदाचित भगवंत विष्णू म्हटले छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला कशाला बोलवतात, तुम्ही काय करा, शिवजीला सांगा आणि तुमच्या समस्या दूर करा. म्हणून ब्रह्माजीने सोबत शिवजीला घेतलं आणि मग सगळेजण गेले श्वेतद्वीपावर आणि तिथं पुरुष सूक्त गायला लागले. पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त गायलं. म्हणून भगवान विष्णूचा जेव्हा कधी अभिषेक होतो किंवा तुम्ही पूजा करतात त्यावेळी विष्णू सहस्रनाम, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त लावलं पाहिजे. असं पूजा नुसतं पाणी वाचल्यानं नाही होत का बाबा. आजकाल तर लोक एवढे आळशी, सगळे देव घेतात आणि त्या गंगाजळामध्ये बुडवतात. सजीव देव का निर्जीव हेच कळत नाही. सजीव असेल तर तुम्ही माणसामध्ये व्यवहार करता, निर्जीव असेल तर बुचकाळता. तुम्हाला पाण्यात बुचकाळलेलं चालेल का? म्हणून शास्त्र सांगतं दोन लोकांना नेहमी खुश ठेवायचं, एक म्हणजे पित्र आणि तुमचे दैवत. आणि दोन्ही लोक तुमच्यामुळे नाराज असल्यामुळं सगळ्या गोष्टी असल्या तरी तुम्ही दुःखी आणि कधी तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकत नाही. याचं मेन कारण तुमचे पित्र आणि तुमचं दैवत. म्हणून त्यांना व्यक्ती म्हणून व्यवहार करा. मी काल दत्तांच्या मंदिरात गेलो दर्शनाला. आमच्या प्रभूजीला म्हटलं दत्ताला किती गरम होत असेल, काचानं बंद केले. तुम्हाला काचात बंद करा 1 घंटा कसं वाटेल? तुम्ही त्यांना मूर्ती मांडली म्हणून मूर्तीसारखा व्यवहार करा, व्यक्ती म्हणून व्यवहार करा त्यांना. तुम्हाला भूक लागली की प्लेटभर खातात आणि देवाला एवढीच वाटी शोधून आणतात, त्याच्यात बी 3 शेंगदाणे 4 खडी साखर. दिवसभर मुंगळे चावत राहतात देवाला. देव बी टेन्शन घ्या. असे भगत मला भेटलेत कलियुगामध्ये. कारण तुम्हाला गलीतला गणपती पावत नाही पण लालबागचा पावतो, गलीतला मारुती पावत नाही पण खुलताबागचा पावतो, गलीतले विठ्ठल रुक्माई पावत नाही, पंढरपूरचे पावतात. अरे मनी नाही भावून देवा मला पाव. जागा बदलल्याने देव पावत नाही, तुमची चेतना बदलावं लागते. विषय त्याच्याकडे जा. मी नंतर बोलेल याच्यावर, वेळ जसा जसा येईल तसं बोलेल. पुढच्या वर्षी नाही बोलले तरी चालेल, कारण मी कथा करण्याच्या याच्यामध्ये नसतो. कारण मला हे आवडत नाही. मला कपट बुद्धी आवडत नाही. आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून सगळे देवदेवता गेले आणि पुरुष सूक्त गायल्यानंतर भगवंतांनी त्यांना दर्शन नाही दिलं आणि ब्रह्माजींच्या तेने ब्रह्म हृदय आदि कवय, ब्रह्माजीच्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रगट केलं आणि ब्रह्माजीने सांगितलं मी तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. आचार्य तिथं प्रश्न विचारतात भागवतामध्ये,
भगवान विष्णूने ब्रह्माजीला आणि शिवजीला आणि देवदेवताला दर्शन का नाही दिलं? हरीश्वरी बाबा त्याच्या टीकेमध्ये म्हणतात, जोपर्यंत ब्रह्माजी आणि शिवजी, ब्रह्माजी हे रजोगुणाचं प्रतीक आहे, शिवजी हे तमोगुणाचं प्रतीक आहे. जर भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर जीवनातून रजोगुण आणि तमोगुण जोपर्यंत मुक्त होत नाही. आणि देवदेवतांना दर्शन का नाही दिलं? कारण त्यांच्यामध्ये भौतिक भोगाची इच्छा वासना असल्यामुळं भगवंतांना दर्शन नाही दिलं. ह्या तीन गोष्टी जर आपल्या समोर, आपल्या हृदयामध्ये असेल, रजोगुण, तमोगुण आणि भौतिक इच्छा असेल, तरी भगवंत आपल्याला दर्शन देऊ शकतो. अरे ब्रह्माजीला आणि शिवजीला दर्शन नाही दिलं तर आपल्या हाडामासाच्या व्यक्तीला काय दर्शन देते भगवंत? म्हणून रजगुण तमोगुण गेला पाहिजे. तो एक वेगळा विषय रजगुण तमोगुणाबद्दल. म्हणून रजगुण तमोगुण हे कसा जाईल? तर सात्विक जीवन यापन केल्यानंतर होईल. अशा झणझणीत मिरच्या खाल्ल्या, असा कांदा ठेसून खाल्ला, लसूण टाकला, कुठं सत्वगुणात येणार आहे तुम्ही? मी कधी कधी ते भजन गाणारे लोक असतात ना, माईक घेण्यासाठी तडफड करतात, माईक केलेला होतात, मला गायचंय. तिथं कलाकार, अरे तुम्ही कलाकार दाखवण्याचं काम करतात. काय करा, माझा स्वभाव आहे, मी ओरिजिनल भाषाकडे येतो. अरे तिथे तुम्ही भगवंताच्या प्रसन्नासाठी गातात का लोकांच्या स्वतःच्या मनोरंजनासाठी गातात? हा वेगळा विषय. असो, सांगण्याचा मुद्दा आहे रजोगुण आणि तमोगुण. आणि गेल्यानंतर भगवंताने सांगितलंय, तुम्ही सगळे काम करा, मी लवकरच अवतार घेईन, तुम्ही सगळ्यांना अवतार घ्या. सगळ्या देवी देवतांना सांगा की तुम्ही पत्नीसह अवतार घ्या. कुठे? यदुवंश आणि विष्णुवंशामध्ये घ्या. आणि तुम्ही अवतार घेतल्यानंतर मी पण येईन. ब्रह्माजीने सगळ्याला कामाला लावलं, पण स्वतः कामाला नाही लागले. म्हणले इंद्राला सांगितलं, चंद्राला सांगितलं, सगळ्यांना अवतार घेतल्या, पत्नीसह घ्या, भगवंत येणार आहे. आणि मग सगळे देवदेवता गेले, सगळा निरोप भेटला, ब्रह्माजीनं सगळ्याला काम लावलं. पण भगवंत म्हणतात, बेटा मी तुला काम सांगितलं, तू सगळ्याला कामाला लावलंय. लीडरचं पहिलं क्वालिटी असणे, सेवा स्वतः करायची, नंतर दुसऱ्याला सांगायचे. मग जेव्हा आपण लीडरशिप फॉलो करतो तर स्वतःच्या आचरण. काही लोक असे नुसते कपडे घालून टाईट, हे करा ते करा, नाही. आमच्याकडे IIT इंजिनियर झालेले लोक आहेत, पहिले बाथरूम साफ करतात, ते शिस्टँडला उभा राहतात, सेवेला लाजत नाहीत. इथं सगळ्याला मानपान लागतो. अरे कोणाच्या मानपानाच्या मागे लागला? येडा आहे तू, तुला कळलं का ज्ञान? अज्ञानीस तू. आणि मग ब्रह्माजी सगळ्याला लावल्यानंतर तिथं ब्रह्ममोहन लिहिलं होईल, त्याचं भगवंत दंड देत. पुढे जसं जसं जाईन त्याचं तसं आपण बखान करूया. आणि मग सगळ्या देवी देवताने जन्म घेतला. आणि घेतल्यानंतर इथे जे सुरसेन यांचा पुत्र होता वसुदेव, याचा विवाह देवक राजाची कन्या देवकी ईशाची ठरतो. देव कोण होता? जे उग्रसेन महाराज आहेत त्यांचे बंधू, कंसाचे चुलते. देवक राजाची एक सुंदर कन्या होती, तिचं नाव देवकी. अतिशय सद्गुण संपन्न असलेल्या ह्या 7-8 बहिणी होत्या, एकत्र 8 बहिणी होत्या. आणि सुरसेन महाराजाने आपला जो पुत्र वसुदेवाचं लग्न देवक राजाच्या कन्येशी ठरलं. लग्न झालं, विवाह झाला. त्या विवाहामध्ये अतिशय सुंदर हुंडा दिला. आता हुंडा म्हणजे प्रेमापोटी, बळजबरी नाही दिला. आजकाल पोरीस भेटणं मुश्किल आहे, तर हुंडाचा विशेष वेगळा. आमच्याकडे लोक येतात, महाराज माझा हात बघा ना. आता ब्रह्मचार्याकडे येऊन ब्रह्मचार्याला म्हणतात लग्नासाठी, असं गावगड. मारुतीच्या मंदिरात जातात, मारुतीला म्हणतात माझं लग्न होऊ दे. कलियुगातले काय नमुने भेटलेत लोक. देव आजकाल लग्न होण्याचं न कारण तर वेगळा विषय मला सांग त्याचा, की लोक प्रॉपर्टी म्हणून लग्न करतात. अरे देव देतो, गरीबाच्याच मागे देव का लागतो, श्रीमंताच्या का लागत नाही? ते नोटा बघतात लोक, तुम्हाला नाही बघत. तो मुद्दा असा आहे की सगळेजण हुंड्यामध्ये काय दिलं? देवक राजाने प्रेमापोटी 400 हत्ती दिले, 1500 सोन्याने सजवलेले घोडे दिले, 1800 रथ दिले, 200 मुली दिल्या, दासी दिल्या, भरपूर काही दिलं, प्रचूर मात्रामध्ये. मुलीच्या प्रति प्रेमापोटी ती वस्तू दिल्यात का? की सगळं आहे. आणि मग ह्याच्या युवामध्ये सगळ्या वस्तू दिल्यानंतर तो रथ, देवकी आणि वसुदेव त्या रथामध्ये बसले. ढोल नगारे शंख वाजू लागले. अतिशय मंगलमय आनंदमय वातावरण जात असताना त्या रथावर कंसाचं प्रेम उत्पन्न आलं. कसं प्रेम उत्पन्न आलं? अरे माझी बहीण चाललेली आहे, आता तिचा सहवास मला लाभणार नाही, मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम केलं. जे स्वार्थी कपटी लोक असतात ना, ते कधी रंग बदलते याचा भरोसा नाही. बरं,
ह्या जगावर विश्वास ठेवण्यासारखं ज्याच्या जीवनामध्ये स्वार्थ आला ना तो पहिला पलटतो बरं. आणि त्याचं लाईव्ह उदाहरण म्हणजे कंस. एवढं प्रेम, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होता, त्याचं रडू त्याला थांबत नव्हतं. तो म्हटला दुसऱ्याने रथ हाकण्यापेक्षा माझ्या बहिणीचा रथ मी हाकणार. आणि मग रथाची लगाम घेतली, रथ हाकाय चालू केला. बाजूला ढोल नगारा, एवढा आनंद वातावरण चालत असताना त्यावेळेस भगवंताने विचार केला, दैवाने विचार केला की वसुदेव देवकी आचार्य हरीश्वरी बाबा श्रीधर स्वामी टीकेमध्ये प्रश्न विचारतात. भगवंत मनात प्रश्न करतात, मी माझ्या भक्तांचा रथ हाकतो, पण माझे जे माता पिता बनणार आहेत त्यांचा रथ एक पापी आणि दुराचारी हाकत असेल. माझ्या भक्तांच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी स्वतः रथ हाकतो, त्या समस्या दूर करतो. पण ह्या जर कंसाने माझ्या मातापित्याचा रथ हाकला तर त्याची काय गती होईल मातापित्याची. ह्या विचार करून दैव प्रेरणेनं हरीश्वरी बाबा म्हणतात की दैवाने आकाशवाणी केली. काय आकाशवाणी केली? अरे मूर्ख कंसा, जो त्याचा रथ हाकतो, तुझी जी बहीण आहे तिचा 8वा गर्भ हे तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे. जसं ऐकलं कंसाने, त्याच वेळेस कंसाने आपल्या म्यानमधून तलवार काढली, खडक काढलं आणि देवकीचे केस धरले, मारणार. त्याच वेळेस त्यावेळेस काय झालं, वसुदेवानं हात धरला, म्हणला अरे राजा, तू आपल्या सख्या बहिणीला, भगिनीला, सखी आहे तिला मारण्याचा प्रयत्न करतोय. आताच लग्न झालं, तिची हळद फुटलेली नाहीये. आणि त्यावेळेस वसुदेव साम दाम दंड भेद पहिले सांगतात, अरे राजन, या जगामध्ये जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. या जगामध्ये कोणी असा व्यक्ती नाही की मृत्यूला वाचू शकेल. आज न प्रत्येकाला मरणाला जायचं सामोरं. तू वाचून वाचून किती दिवस वाचणार आहे? एक दिवस काळ तर सगळ्यांना नष्ट करणार आहे. त्यामुळं जसं आत्मा काय करतो, जसं एक किडा एका पानावरून दुसऱ्या पानावरून, दुसऱ्या पानावरून तिसऱ्या पानावर, तिसऱ्या पानावरून चौथ्या पानावर तो पानावरून भ्रमण करत असतो, तसाच आत्मा काय करतो, ह्या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या 84 लक्ष योनीमध्ये फिरत असतो. त्यामुळे मृत्यूची एवढी चिंता करू नकोस. हे ज्ञान त्यावेळेस काय म्हणतात, वसुदेव कंसाच्या डोक्यात घुसत नव्हतं. आणि तिथे तत्वज्ञान वसुदेवाने एवढं सुंदर तत्वज्ञान सांगलंय की जो कोणी हे अध्याय वाचतो, ऐकतो ना, त्याला खूप जीवनातले मर्म कळतात. पण कंसार कोणताही तीळ मात्र फल, कारण की जो स्वार्थी व्यक्ती असतो ना त्याला चांगलं ज्ञान नाही का कधी समजत नाही. तुम्ही त्याला किती उमजून सांगा, अजिबात पल्ले पडत नाही, कारण स्वार्थ असतो, कपटीपणा असतो. त्यामुळं आणि ज्या वेळेस साम दाम, दाम पण नाही, भेद, ते पण प्रयत्न करून बघितला. काय भेद करून, अरे बहीण आहे, तुझी अपकीर्ती होईल, युवा काळ आहे, लोक तुझी कीर्ती अपकीर्ती होईल, तुझा नाश होईल. आणि तू एवढा स्वतः असुर असल्यामुळे सगळे देवी देवता तुला घाबरतात, असुर लोक तुझ्या अधीन आहेत. काही फरक पडला नाही. शेवटी आचार्य म्हणतात की एखाद्याचा जीव वाचवायचा असेल तर माणसाने जीवनाची परिपाष्टा केली पाहिजे. आणि त्यावेळेस वसुदेवानं आपल्या पत्नीचं रक्षण करण्यासाठी शेवटचा पैत्र वापरला. मी वसुदेव तुला वचन देतो कंसा. काय वचन देतो? देवकीचे जेवढे गर्भ आहेत, कारण देवकीपासून तुला समस्या नाही, तिच्या पुत्रापासून तुला समस्या आहे ना, मी तुझे सगळे, तिचे सगळे पुत्र तुम्हाला प्रदान करून देतो. आणि वसुदेवाच्या शब्दावर कंसाला विश्वास होता. म्हणून ह्या जगामध्ये माणसाची किंमत कधी होते? जेव्हा तुम्ही शब्दाला जगतात तेव्हा तुमची किंमत होतात. माणसं शब्दाला बदलतात, म्हणून आपल्या शब्दाची किंमत होत नाही. लोक किंमत करत नाही. आपली व्हॅल्यू दुसऱ्याने करण्यापेक्षा आपण आपली व्हॅल्यू, आपलं स्टेटस आपण मेंटेन केलं पाहिजे. लोक म्हणतात माझं ऐकत नाही, ऐका. अरे आपण नाही का आपलं कॅरेक्टर, मराठीमध्ये म्हणतात चारित्र, आपण गडबड गोंधळ करून टाकलेलं आहे. त्यामुळे आपली व्हॅल्यू नाही का लोक घरातले करत नाही, समाजातले करत नाही, कारण आपला स्वभाव आणि आपला व्यवहारच आपलं कॅरेक्टर बनवतंय. दुसरं कोणी, लोक म्हणतात तू माझ्याबद्दल काय विचार करतो, तो काय. अरे लोकांना काम देणे नाही का तुझ्याबद्दल विचार करायला. म्हणून इथे शेवटी वसुदेवाच्या शब्दावर किती विश्वास होता की म्हटले की मी सगळे पुत्र देतो. आणि जसं म्हटलं त्यावेळेस त्यांनी तलवार ठेवली आणि रथातून उतरल्यानंतर ते जे वातावरण होतं सगळं दुःखामध्ये परिवर्तन झालं. रथ हाकून नाही का वसुदेव आपल्या
निघून गेले. निघून गेल्यानंतर कंसाने विचार केला, जर यांना मी सोडलं तर काय होणार? बंदिस्त असल्यामुळे हाती लागणार नाहीत, तर म्हणून आपलं मुक्त असेल तर आधीन येणार नाही, म्हणून कंस आदेश देतो यांना बंदिस्त करून टाका. बघा, भगवंताचे माता पिता होणं एवढं सोपं नाही. भगवंताला जन्म घ्यायचा असेल, भगवंत येण्याच्या पहिले किती संकट समस्या, आणि भगवंत आल्यानंतर सुद्धा संकट समस्या. लोकांना वाटतं ना, आम्ही देवदेव केला म्हणजे आमच्या जीवनातल्या समस्या दूर होतात. नाही, भगवंत येण्याच्या पहिले संकट असते आणि भगवंत आल्यानंतर संकट समस्या असतील. आपण जगाला आणि व्यक्तीला कधी बदलू शकत नाही. हम परिस्थिति को बदल नहीं सकते, मनस्थिति को नहीं बदल सकते. आपको परिस्थिति को और मनस्थिति, व्यक्तीला आणि परिस्थितीला नाही बदलू, स्वतःला बदलू शकतात. आपण कोणाला व्यक्तीला कोण ऐकतं आपलं, म्हणून व्यक्तीला बदलण्याच्या मागे लागू नका. आपली अख्खी एनर्जी लोकांना बदलण्यामध्ये जाते. ना बायको ऐकते, ना नवरा, ना मुलं, ना सासू, ना सासरे, ना ऑफिस मधला बॉस, पण आपली एकही एनर्जी लोकांना बदलण्यासाठी जातात आणि सगळ्यात ट्रेस आणि डिप्रेशन जातात. कधी स्वतःला बदलून बघा, कधीतरी बदलतात का? नाही बदलत. पण अख्खा ठेका तुम्ही घेतला, लोक बदला. लोकांनी का बदलाव तुमच्यामुळं? तुम्ही का बदलत नाहीत? तुम्ही दुधान धुतलेले आहेत का? स्वतःला बदला. आणि जेव्हा तुम्ही स्वतः बदला, याच्यासाठी दोनच गोष्टी करायच्या, कॉम्प्रोमाइज आणि ऍडजस्टमेंट. लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज करीत चालताना रिलेशनशिपसाठी मला हा व्यक्ती महत्वाचा, कॉम्प्रोमाइज करत चला. मराठीमध्ये त्याला समझोता म्हणतात. आणि ऍडजस्टमेंट म्हणजे काय? जी गोष्ट आहे, फॅसिलिटी आहे, डोंट कंपेअर मेंटली, दुसऱ्यासोबत तुलना करून सोडून द्या. जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा, समाधानी राहा. इकडे जे कंस होता त्याने बंदिस्त करून, वसुदेवानं पाहिलं, स्वतःला बदललं. कंसाला बदलण्याचा प्रयत्न केला पण बदलला नाही, स्वतःला बदललं. काय वचन बदललं? माझे सगळे पुत्र देतो. किती मोठी गोष्ट, किती त्याग आहे आपल्या स्वतःच्या पुत्रांना देणं, वचन देणं. आपण कल्पना नाही करू शकत. माझी आई जेव्हा मी साधू बनण्याचा प्रयत्न, अरे एवढं शिक्षण झालं आणि तू काय करतोय? म्हटलं नोकरीसाठी तर मला लांब लांब जावं लागलं असतं. मग अमेरिकेत गेलेला चालतो, आर्मीत गेलेला चालतो, पण साधना भक्ती साधू झालेला चालत नाही. तुम्हाला जिथं नोटा भेटतात तिथं चालतंय, जिथं नोटा भेटत नाही तिथं चालत नाही. मग लग्न झालं आणि माझ्या मित्राचं उदाहरण पाहिलं, आई म्हणते जाय साधू आहे. माणसं कशी आहेत भाऊ, या जगातलं स्थिती कशी आहे, आपण कशी वागतो, आपला स्वार्थ बघत राहतो. उदाहरणासाठी घेतलं, तसं नाही माझी आई, सांगण्याचा मुद्दा. म्हणून इथे जेव्हा कंस बंदिस्त केलं आणि केल्यानंतर वसुदेवाला पहिला पुत्र जन्म झाला. जसं आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी गौरांगपूर IIT पास आउट आहेत आणि पवई मधून झाले, ते टॉपर कॉर्पोरेट सेमिनार येत. असं एक IIT स्टुडंटनं प्रश्न विचारला, एवढे पुत्र होण्याची गरजच नव्हती, वसुदेवाने देवकीला ठेवलं असतं तर प्रॉब्लेमच झाला नसता. तर त्या गौरांगपूर सांगत होते, तुझ्यासारखं IIT डोकं नव्हतं त्यांचं. काय IIT डोकं नव्हतं. पहिला पुत्र झाला आणि पहिल्या पुत्राचं नाव ठेवलं कीर्तिमान. आणि कीर्तिमान ठेवल्यानंतर वसुदेव देवकीच्या हातातलं जे नवजात आरभक आहे त्याला उचललं आणि आपल्या डोळ्यानं पाण्यानं अभिषेक करत असताना वसुदेवानं उचललं, एका कपड्यामध्ये घेतलं आणि कंसाकडे घेऊन गेला. आणि कंसाला म्हटलं, मी जे तुला वचन दिलं होतं ते वचनानुसार तुला पहिला पुत्र समर्पित करीत आहे. त्यावेळेस कंसाला पण दया आली, करुणा आली. काय आली? दया आणि करुणा आली. अरे नाही, मला पहिल्या मुलापासून धोका नाही, घेऊन जा. पण त्यावेळेस वसुदेवाने मनामध्ये कंसाबद्दल विश्वास नव्हता, ट्रस्ट नव्हता. विश्वास नसला कशामुळं? की जे असुर वृत्तीचे लोक ते कधी बदलते यांचा भरोसा नाही. थोडं डीप चाललंय का? वरचीवर कथा घेऊ, नाहीतर तू एवढा कथा कंप्लीट होणार नाही. का वरचीवर घेतलं तर तुम्ही आनंदी, मी पण आनंदी, पण त्याच्यातून मजा नाही येणार. सिद्धांताकडे जाऊया. आणि मग दिल्यानंतर कंस म्हणला नाही. आणि गेल्यानंतर वसुदेवाला एवढा आनंद झाला की अरे माझं बाळ वाचलं. देवकी पण आनंदी झाली, माझं पहिलं बाळ वाचलं. पण त्या आनंदामध्ये हर्ष आणि शोक होता, आनंद होता, दुःख या गोष्टीचं होतं की जे आसुर वृत्तीचे लोक ते कधी बदलणे भरोसा नाही. आणि त्यावेळेस नारद मुनीचं आगमन झालं. नारद मुनीचं आगमन का झालं?
ते म्हटले कंसानं जर असंच मुक्त केलं, याचा पाप वाढत नाही तोपर्यंत भगवान कृष्ण प्रगट होणार नाहीत. म्हणून नारद मुनींचं जे चारित्र्य आहे, लोकांनी टीव्हीच्या मालिकमध्ये त्याचं बदनाम केलंय. लोक म्हणतात कळीचं नारद. अरे नारद चरित्र लय चांगलं आहे. नारद हे भगवंताचे शक्तिवेश अवतार आहे, भगवंताचे अनन्य भक्त आहेत. पण टीव्हीच्या मालिकांनी डिश अँटिना करून टाकलं, त्यांचा बदनाम केलं. आणि आपण बी म्हणतो कळीचं नागर. हे शब्द विचार करताना पहिले अभ्यास केला पाहिजे, नंतर बोल. तुम्हाला असं जर कोणी कमेंट मारलेलं आवडेल का? नारद मुनी आपण सहज बोलतो. आणि नारद मुनीनं आले, कंसासमोर आल्यानंतर कमळ घेतलं आणि सांगितलं की तू काय केलं माहिती आहे तुला? जे यदुवंश आणि विष्णुवंशामध्ये सगळ्या देवीदेवतांनी नाही का जन्म घेतलेला आहे आणि तुझ्या मृत्यूची तयारी करतायत, तुला हे माहीत नाही. आणि या कमळामध्ये पहिलं पेटल, पहिली पाकळी कोणती आणि शेवटची पाकळी कोणती आहे मोजून दाखव. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पुन्हा फिरवलं, मोजून दाखवलं. पुन्हा जो पहिला होता तो 8वा झाला, 8वा ते पहिला झाला. जो दुसरा होता तो 8वा झाला, 8वा होता ते तिसरा झाला. असं फिरून फिरून दाखवल्यानंतर नारद मुनी एवढं दाखवलं, निघून गेले. सनातन गोस्वामी पाद हे उदाहरण देतात. आणि मग कंसाला डोक्यात टूप पेटली की नारद मुनीला काय सांगायचं की जो देवकीचा पहिला पुत्र सोडला तो 8वा होऊ शकेल आणि जो 8वा आहे तो पहिला होऊ शकेल. म्हणून त्याच वेळेस कंस कारागारामध्ये गेला आणि त्या वसुदेव देवकीच्या मांडीतला पहिला पुत्र घेतला आणि त्याला जमिनीवर आदळून त्याचा पहिले वध करून टाकला. केल्यानंतर आचार्य सांगतात की पहिले जे कालनेमी नावाचा असुर होता आणि त्याला ब्रह्माजीच्या प्रती अपराध केल्यामुळं ब्रह्माजीने त्याला शाप दिला की तुझे जे पुत्र आहेत तू तुझ्या पुत्राच्या मृत्यूस कारण मानणार आहे. आणि म्हणून जे मरीचीचे पुत्र 6 पुत्र ते कालनेमीचे पुत्र म्हणून जन्माला आले आणि असं करता करता 6 पुत्र मारले. विचार करा, भगवंताला जन्म घालायचा असेल किती मोठं बिल पे करावं लागेल याची गोष्टीची कल्पना करा. भगवंत असे हृदयात प्रगट होत नाहीत. आपण दरवर्षी पाळणा हलवतो आणि सुंट वडा आणि पंजिरी खातो. बाहेर पाळणा साजरा करणं सोपं असतं, पाळणा म्हणणं सोपं असतं, पण भगवंताला प्रगट करायचं असेल त्याच्या पहिले आपल्याला बिल मोठी किंमत चुकवा लागेल. तेव्हा भगवान कृष्ण आपल्या हृदयामध्ये प्रगट होऊ शकतात. याची कल्पना करा, विचार करा. आणि म्हणून 6 पुत्र मारल्या गेल्यानंतर आचार्य सांगतात जे 6 पुत्र आहेत ते 6 अनर्थाचं प्रतीक आहे. हृदयातले 6 अनर्थ तोपर्यंत जात नाही तोपर्यंत भगवंत हृदयामध्ये प्रगट होऊ शकत नाही. 6 अनर्थ कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य. हे अनर्थ म्हणजे 6 पुत्र आहेत. आणि 6 पुत्र मारल्यानंतर 7वा गर्भ होता. देवकीने गर्भ धारण केला आणि केल्यानंतर तो देवकीचा गर्भ रोहिणीमध्ये स्थलांतरित झाला. आचार्य प्रश्न विचारतात, डायरेक्ट रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित न होता रोहिणीच्या गर्भामध्ये प्रगट न होता देवकीच्या गर्भात का गेले? तर जे 7वा गर्भ होता ते म्हणजे बलराम जे आदिगुरु. आदिगुरु एका साधकांच्या हृदयामध्ये जातात, त्याच्या हृदयातले अनर्थ निघाले. एखादा VIP लोक येत असेल ना, तिथे साफसफाई बघतात, अरेंजमेंट बघतात आणि सगळे प्लॅनिंग झाल्यानंतर सांगतात की तुम्ही येऊ शकतात. पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे. त्याच प्रकारे बलरामजी पहिले देवकीच्या हृदयामध्ये गर्भामध्ये गेले आणि गर्भ पाहिला, स्वच्छ झालाय, क्लिनिंग झालाय, सगळे अनर्थ निघून गेले आणि मग देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित झाला. आचार्य शिक्षा देतात, जोपर्यंत हृदयातून 6 अनर्थ निघत नाही तोपर्यंत गुरु आपल्या हृदयामध्ये येत नाहीत. गुरु हृदयातली स्वच्छता पाहून भगवंत हृदयामध्ये येतात. म्हणून हे शास्त्र आपल्याला आध्यात्मिक चेतना उन्नत करण्यासाठी आणि आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला शिक्षा प्रदान करते. आणि मग 7वा गर्भ स्थलांतरित झाल्यानंतर सगळे मथुरावासी चिंता करू लागले, अरे देवकीचा गर्भपात झालेला आहे, काय टेक्नॉलॉजी असेल त्या टायमाला. आणि मग सगळे हळहळ करत असताना सगळेजण शिव्याशाप घालू लागले कंसाला. कदाचित नाही का कंसाच्या भीतीपोटीचा गर्भपात झालेला आहे. झाल्यानंतर भगवंत आता अशी अवस्था, 8वा गर्भ धारण करण्याच्या पहिले देवकी त्या अवस्थेमध्ये कुठे होते? कारागारामध्ये होते.
आणि मग भगवंत पहिले वसुदेवाच्या मनामध्ये आले. ध्यानपूर्वक ऐका बरं, डुलक्या नका मारू, सगळे ताट बसा बरं. भगवंत वसुदेवाच्या मनामध्ये आले आणि मग वसुदेवाच्या मनातून भगवंत देवकीच्या हृदयामध्ये स्थलांतरित झाले. आचार्य वर्णन करतात, जे गुरु आपण म्हणून स्वीकार करतो, जर गुरुच्या हृदयामध्ये भगवंत असेल तर शिष्याच्या हृदयामध्ये भगवंत टाकतील आणि मग शिष्याच्या हृदयातून भगवंत प्रगट होतील. आपण म्हणून गुरु करताना गुरु किती चेलेच्या पाटे, दाढी वाढवले, त्याच्या गाड्या किती आहेत हे महत्वाचं नाहीये. गुरु तुम्हाला भगवत सेवेत किती लावतो हा खूप महत्वाचा विषय. ज्या गुरुच्या हृदयामध्ये भगवंत असेल तो शिष्याच्या हृदयामध्ये भगवंत देईल. गुरुच्या हृदयामध्येच भगवंत नसेल तर शिष्याच्या हृदयामध्ये कधीच भगवंत देऊ शकत नाही. म्हणून आपली जी चेतना आहे भगवतमती हा शब्द महत्वाचा आहे. भगवतमती म्हणजे काय की जो गुरु म्हणून स्वीकारतात त्याचं काम आहे साधकांच्या हृदयामध्ये भगवंताला प्रगट करणे. निस्तं गुरुच्या फोटो पूजा केली, गुरुपौर्णिमेला फुल अर्पण केलं, तो त्याच्या मार्गाला आणि तुम्ही त्याच्या मार्गाला, तो दक्षिणाला आणि तुम्ही केला गुरु, काही अर्थ नाही त्याला. गुरुचे 4 प्रकार आहेत. खूप विश्लेषण तत्वज्ञान आहे. वेळेचा अभाव असल्यामुळं मी थोडक्यात हे घेतोय. पहिले गुरु आहे पथप्रदर्शी गुरु, सांगतात या इथं भागवत कथा आहे. दुसरे गुरु आहे चैत्य शिक्षा गुरु, ज्ञान प्रदान करतात. तिसरे गुरु आहे दीक्षा, जे तुम्हाला दीक्षा प्रदान करतात. आणि चौथे गुरु आहे जे चैत्य गुरु परमात्मा रूपाने तुम्हाला ज्ञान प्रगट करतात. आणि मग वसुदेवाच्या मनातून देवकीच्या गर्भामध्ये गेले आणि देवकीच्या गर्भात गेल्यानंतर देवकीचा तेजस्वीपणा, सौंदर्यपणा एवढा वाढला की हजारो सूर्यचंद्राचा जेवढा प्रकाश कारागृहामध्ये दिसत होता. आचार्य वर्णन करतात, जर कोणी भगवत भक्तीला प्रामाणिक स्वीकार करतो, भगवत भक्तीचं प्रामाणिक पालन करतो, त्याच्या आपोआप सौंदर्य वाढतंय. ब्युटी पार्लर मध्ये 2 इंचाचा चुन्याचा थर लावण्याची गरज नाही पडत. जे भक्तीचं सौंदर्य आहे, भक्तीचं सौंदर्य भगवंताला आकर्षित करते आणि भौतिक जगाचं सौंदर्य जे स्त्री पुरुष कामी त्यांना आकर्षित करते. म्हणून भक्तीचं सौंदर्य कसं वाढेल म्हणून सुंदरकांड, विशेष करून महर्षी वाल्मिकी सुंदरकांड रचना करतात ना, सुंदरकांडामध्ये सगळं वर्णन कोणाचं केलंय? हनुमानजींचं केलं. उद्या हनुमान जयंती आहे. हनुमानजीचं असं कोणतं सौंदर्य होतं? बाह्य अवस्थेतून सुंदरता नव्हती, पण त्यांच्या भक्तीची एवढी सुंदरता होती, एवढं सौंदर्य होतं की साक्षात भगवान रामचंद्र त्यांच्या प्रती आकर्षित झालं होतं. म्हणून ते बाहर से बंदर थे लेकिन अंदर से कौन थे? भगवान के भक्त थे. लेकिन हम लोग क्या है? बाहर से सुंदर है, हम लोग बाहर से सुंदर है लेकिन अंदर से बंदर है. बाहेरून खूप सुंदर दिसतात पण आतमध्ये माकडासारखी चंचल भावना आहे, माकडासारखी काम वासना आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे. म्हणून बाहर से सुंदर है लेकिन अंदर से बंदर है. म्हणून हनुमान जी कसे आहेत? बाहर से बंदर है लेकिन अंदर से सुंदर है. बाहर से सुंदर मत बनव. आपलं सौंदर्य म्हणजे काय? द्राक्षासारखं टवटवीत असतंय, नंतर किसमिसासारखं होऊन जातात. माहित आहे ना या जगातलं सुंदर? तुम्ही पण आरशात जाऊन बघा, तुम्ही किसमिस का द्राक्ष आहेत आणि म्हणतो ओ सुंदर, तो ओ ब्युटिफुल. काय ब्युटिफुल? पॅकिंग लय भारी आहे, आतमध्ये लय माल मटेरियल घाण भरलाय, हो सुंदर आहे. पुरुषाने काय नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे, या जगातलं सौंदर्य म्हणजे मेकअप केल्यानं होतंय, पण खरी सुंदरता भगवंताला आकर्षित करायचं असेल तर भक्तिरूपी सुंदरता पाहिजे, जी भगवंताला आकर्षित करू शकते. आणि ती सुंदरता कशामुळे? भगवंताच्या नावामुळे. म्हणून देवकीचं सौंदर्य एवढं वाढलं होतं की ते सौंदर्य पाहून देवी देवता अदृश्य रूपाने कारागृहामध्ये आले आणि कारागृहामध्ये आल्यानंतर सुंदर सुंदर प्रार्थना करू लागले की भगवंता तुम्ही 3 गुणाच्या पलीकडे आहेत. तुमच्याकडून भौतिक सृष्टी, अध्यात्म सगळे देवदेवता तुमच्यापासून निर्माण झालेले आहेत. तुम्ही गर्भ अवस्थेत असताना सुद्धा अजन्म आहात, तुम्हाला जन्म नाहीये, पण तुम्ही सर्वसाधारण व्यक्तींसाठी जन्म घेतायत. भगवंता तुमचं दया आणि करुणा, तुम्ही
कंसाचा वधासाठी जन्म घेत नाहीयेत. कंसाचं दुय्यम कारण, मुख्य कारण म्हणजे तुमचे जे प्रेमी भक्त आहेत त्याच्यासोबत आदान प्रदान करण्यासाठी तुम्ही जन्म घेतायत. आणि मग तिथे ब्रह्माजी, शिवजी, इंद्र, चंद्र, गंधर्व, किन्नर एवढ्या सुंदर सुंदर प्रार्थना करतात. आणि त्या प्रार्थना त्याला म्हणतात गर्भस्तुती. म्हणून आपण इथं भगवंताचा जन्म आणि आपल्या जन्मामध्ये खूप फरक आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात जन्म कर्मचे दिव्यम ये जानाति तत्वता त्यक्ता पुनर्जन्म नैति मामिते सुअर्जुना. अर्जुना, माझा जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत. जन्म कर्म, आपला जन्म म्हणजे कसा आहे, आईच्या गर्भातून फोर्सफुली येवणीतून फेकल्या जातो. पण भगवंताचे जन्म अवतरण होते. आपले कर्म म्हणजे आपल्याला दुःखित करतात आणि परिवाराला आणि समाजाला दुःखित करतात. आपल्या कर्मामुळे सगळ्यात लोक दुःखी आहेत. आपले कर्मच आपल्याला एवढं दुःख देतात आणि आपल्या कर्मामुळे लोक दुःखी आहेत. पण भगवंताचे कर्म आपल्या भक्तांना आनंद प्रांकार म्हणून भगवंत म्हणतात जन्म कर्मचे दिव्य हे जानाती तत्वता. तत्वता जाणलं पाहिजे. का बरं तत्व नैति मामिते सु अर्जुना. अर्जुना हे जे तत्व जाणतो तो भौतिक संसारामध्ये तू ना जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये कधीच फसत नाही. म्हणून हे जन्म कर्म. म्हणून जेव्हा भगवंत गर्भावस्थेत असल्यानंतर एवढं सुंदर प्रार्थना केल्यानंतर अष्टमीच्या दिवशी सृष्टी कशी, सुखदेव गोस्वामी राजा परिषदेला असं डिटेल्स ग्राफिक उदाहरण करतात. म्हणतात राजन, मध्यरात्र झाली होती. मध्यरात्रीमध्ये सगळीकडे चंद्रप्रकाश, एकत्र शीतल हवा वाहत होती, सुगंध फुलांचा सुगंध वास होता, अगुरूची सुगंध वाहत होती. जे यज्ञ विजलेले होते ते यज्ञ पेटलेले होते. जे फुलं मुरझलेले होते, सुकलेले होते ते टवटवी झाले. जे फळं झाडांना खाली वाकत होता, गायी वासरं हंबरत होते. सृष्टी एवढी सजीव आणि आनंदित झाली होती. सगळीकडे वातावरण चैतन्यमय निर्माण झालं होतं. आणि ह्या चैतन्यमय वातावरणामध्ये सगळीकडे नदींचं नाही का ते पाणी खळखळ वाहत आहे, सुंदर शीतल हवा वाहतीये. आणि सगळेजण वेदांचं सामवेदाचं उच्चारण जिकडे तिकडे वाहत असताना केवळ आनंदी आनंद नाही का जाणवत होता सृष्टीमध्ये. अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र, अष्टमीचा दिवस, मध्यरात्री चंद्र, शीतल भगवंत कृष्ण जन्म घेतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे भगवंत जन्माला आले. भगवंत जेव्हा जन्माला आले ते कसे आले? शंखचक्र गदा पद्म कौस्तुंभ धारण पितांबर धारण केलेला आहे. आपण जन्माला येतो आईच्या गर्भातून रडत पडत येतो. रडलं नाही तर डॉक्टर चिमटा काढतो. बोंबलत का नाही मग रडला की म्हणता नॉर्मल डिलिव्हरी आहे. पण भगवंत जन्माला आल्यानंतर इथे म्हणतात की भगवंत शंखचक्र गदा पद्म आणि अद्भुतम अलकम कौस्तुभ मणी धारण पितांबर धारण केलंय, किरीट मुकुट धारण केलेले, तेजस्वीपणा वैकुंठ कारागृहामध्ये तेजस्वी सौंदर्य भगवंताचं झळकत आहे. आचार्य तिथे प्रश्न विचारतायत. काय प्रश्न विचारतात? की भगवंताने पितांबर का धारण केलेला आहे? किती टीका आहेत ना, त्या डीप मध्ये जातात ना, त्याच्यावर एक एक एपिसोड एक एक प्रवचन होत आहे. आपण भागवत म्हणजे वरची वरच कथा ऐकतो. आचार्य तिथे प्रश्न विचारतात की भगवंताने पितांबर का धारण केलाय? त्याचं कारण असं की भगवान राधाराणीचा जो कर्ण आहे, कलर आहे, तो पितांबरासारखा आहे. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी. राधाराणी निळी साडी का घालते? निळी साडी याच्यासाठी घालती, निळी म्हणजे आपल्यासारखी निळी नाही, आकाशासारखी. ती जेव्हा निळी साडीकडे बघते तिला भगवान कृष्णाचं स्मरण होतं म्हणून निळी साडी घालती राधाराणी. आणि भगवंत जेव्हा पितांबर घालतात तेव्हा रुक्मिणीची आठवण येते, सत्यभामाची आठवण येते, राधाराणीची आठवण येते म्हणून पितांबर घालतात. जेव्हा कलरला पाहिलं तर भगवंत ती आठवण येतं म्हणून भगवंत तो ड्रेस घालून आलेला आहे. म्हणजे भगवंत त्याच्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी विज्ञान आणि तत्व शिकलेलं आहे, आपल्याला सिद्धांत दिलेले आहेत. आणि केल्यानंतर जेव्हा तिथे भगवंताचं सौंदर्य पाहून वसुदेव देवकी एवढे आश्चर्यचकित होतात, मोहित होतात
जेव्हा ते डोळ्याने भगवंताचं सौंदर्य पाहतायत, त्या रूपामध्ये तल्लीन होत आहेत की भगवंत सगळ्यात समोर प्रगट झालेले आहेत, किती पिऊन किती घेऊ नये. आणि तिथे भगवंतच्या प्रती वसुदेव आणि देवकी प्रार्थना करतात की भगवंता, आमचं कोणतं भाग्य आहे की तुम्ही आमच्यासाठी जन्म घेतलेला आहे. तुम्ही अजन्म असून जन्म घेतलेला आहे. आणि दुसरं, या जगातले जे क्लेश आहे, आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक क्लेश, हे तुम्हाला कोणताही प्रभाव पाडत नाही. जो भौतिक जगामध्ये भवरोगामध्ये अटकलेला आहे, हे 3 क्लेश त्याला प्रभावित करतात, पण हे 3 क्लेश तुम्हाला प्रभावित करत नाहीत. अशा सुंदर सुंदर प्रार्थना वसुदेव आणि देवकी करतात. जेव्हा मी पहिल्यांदा भागवत वाचत होतो तर म्हणलं, एखादं बाळ जन्मानंतर आई बापा कोणत्या प्रार्थना करतात आपल्यासाठी. आई बेशेरी लेबर पेन बेशूत पडलेले असतो, बाप काहीतरी इकडे तिकडे फिरत असतो. आपला जन्म म्हणजे काय असाच झालेला असतो. पण भगवंत जन्म घेतात तर सगळ्या वस्त्रासहित घेऊन येतात. आपण जन्म घेतो नंगन अवस्थेत येतो. म्हणून आपल्या जन्मात आणि भगवंताच्या जन्मामध्ये खूप फरक आहे. आणि ह्या कथा जेव्हा ऐकतात ना, भले ते मी कथा ऐकल्या असेल, रिपिटेशन ऐकलं तरी ते हृदयाचे शुद्धीकरण होतंय भगवंताचं. आणि एवढ्या सुंदर प्रार्थना केल्यानंतर तिथे देवकी भगवंताबद्दल चिंता करू लागली. काय चिंता करू लागले की तुमचे पहिले 6 भाऊ या कंसानं मारलेले आहेत, ती अवस्था तुमच्याकडे नको यायला. आणि म्हणून तुम्ही एका बालकाच्या रूपामध्ये घ्या. आचार्य म्हणतात इथे देवकीची चिंता स्वतःपेक्षा भगवंताची चिंता होती. जो भगवंतावर प्रेम करतो तो भगवंताची चिंता करतो. जो भगवंतावर प्रेम नाही करत तो स्वतःची चिंता करतो. याला म्हणतात भक्तीची परिपूर्णता अवस्था. कधीतरी आपण भगवंताची चिंता करतोत का? माझा पांडुरंग झोपला असेल का? माझ्या पांडुरंगाने जेवण केलं असेल का? माझ्या पांडुरंगाला थंडी तर वाजत नसेल, माझ्या पांडुरंगाला गरमी तर होत नसेल, ही भावना कधी होती का? आपण चिंता करतोत का? आपल्याला थंड लागतंय म्हणून आपण गरम पाणी पितो, गरम आंघोळ स्नान करतो. देवकी कोणाची चिंता करू लागली? भगवंताची चिंता करू लागली. ही चिंता कधी होऊ शकते? आपण जेव्हा भगवंतावर प्रेम करू. आपल्या रक्ताचं नातं आहे त्याच्यावर प्रेम करणं सोपं असतं हो, कारण रक्ताचा संबंध आपण स्थापन केलेला आहे. आपण भगवंताचे संबंध स्थापन नसल्या केल्यामुळं आपण भगवंताची चिंता नाही करू शकत. देवकीचं किती प्रेम होतं की भगवंताची चिंता करू लागली. एकदा शिलो प्रभुपाद, हिज डिवाइन ग्रेस श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, ते वृंदावनमध्ये जय राधा माधव भजन म्हणत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एका शिष्याने विचारलं, प्रभुपाद तुम्ही रडतात का? म्हणजे काही नाही रे रडण्याचं कारण. नाही म्हणे, प्रभुपाद तुम्ही सांगा. त्यांचं नाव हरिशौरी बाबा, हरिशौरी प्रभू. आणि मग सगळे शिष्य गेल्यानंतर विचारलं, प्रभुपाद तुम्ही रडताय? तर तेव्हा प्रभुपाद म्हणले, कृष्ण बलराम नायक जेव्हा वृंदावनमध्ये जातात, अनवणी पायाने जातात, त्यांच्या पायामध्ये खडे टोचत असते, त्याच्याबद्दल मी चिंता करू लागलो. हे म्हणतात आचार्य की भगवंताची चिंता करू लागली. दुसरा एक प्रसंग झाला प्रभुपादांच्या जीवनात. भजन म्हणत असताना, प्रवचन करीत असताना प्रभुपाद नायक शांत झाले. 5 मिनिटं निशब्द झाले. त्यांचा सर्वंट होता हरिशौरी प्रभू. म्हणे, प्रभुपाद आज पुन्हा काय झालं? सगळे गेल्यानंतर प्रभुपाद म्हटले, आज मी हे विचार करू लागलं की यशोदामाईनं कृष्णाच्या टिफिनमध्ये काय दिलं असेल, पोटलीमध्ये काय दिलं असेल. आपल्याला आपल्या पोटाची चिंता पडते. आपण कधीतरी विचारतो, आज एवढं उन्हाळ्याचे दिवस आहेत, पांडुरंगाला भूक लागली असेल का? त्यांना गरम चांगलं टरबूज देऊ, खरबूज अर्पण करू, त्यांना ज्यूस अर्पण करू. आपली भावना आहे. आपण प्रेम म्हणजे काय? वरचीवर थोतांड चालू आहे, कपट आहे आपल्या जीवनामध्ये, स्नेह नाही, प्रेम नाही. देवकीचं भगवंताच्या याला म्हणतात भक्ती हो. भक्ती ही आपण प्रेमाना संबंध करा. आणि मग अशी चिंता, याच्यावर खूप, ह्या एका विषयावर बोलण्यासारखं खूप आहे. आपण भगवंताची चिंता केली तर भगवंत आपली चिंता करतात. आपण आपल्या संसाराची, व्यक्तीची चिंता केली तर भगवंत म्हणतात, तू तुझं बघून घेऊ. भगवंत म्हणतात ना, तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में.
तू मेरे काम में तो मैं तेरे नाही, तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में. तुम्ही त्यांच्या कामात, त्यांच्या नावात असेल तर भगवंत तुमची चिंता करतात. आपण कोणाची चिंता केली तर लोकांच्या जीवनातले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाहीत. आपल्या हातात काहीच नाही. खाली आपण गायडन्स करू शकतो. प्रेम असल्यामुळं भावना निर्माण होते. चिंता करणं एकच आहे, पण भगवंताला प्रार्थना करणं, जेवढं होईल तेवढं करणं. आणि देवकी भगवंताची चिंता करीत असताना तिथे वसुदेव करले काय केलं, तिला असं वाटत की माझ्या कृष्णाला कुठं लपून, कुठं नाही, कंस येईल का, माझ्या बाळाला घेऊन जाईल का, अशा भावनेनं ती चिंता करू लागली. आणि पदराखाली घे, कधी पदरातून इकडे लपून ठेव, तिथं ठेव. किती विचलित अवस्था होती. स्वतःच्या चिंतापेक्षा भगवंताची चिंता करू लागली. त्यावेळेस भगवंत म्हणले, माते काळजी करू नका. आता तुम्ही जे माझ्याबद्दल चिंता करतायत, मी तुम्हाला नाही का 3 जन्माची कथा सांगतो. पहिला जन्म तुम्ही खूप कठोर तपस्या केली. पहिल्या जन्मामध्ये तुम्ही सुतप्पा आणि पृष्णी होता. जे वसुदेव होते ते पृष्ण होऊन आले आणि तुम्ही नाही का सुतप्पा. मी पहिला माझा अवतार जन्म झाला तो पृष्णी गर्भ झाला. माझा दुसरा अवतार तुम्ही कश्यप मुनी आणि दिती झालात, आदिती म्हणून झालात. त्यावेळेस मी उपेंद्र वामनदेव अवतार जन्माला आलाय माझा. आणि हा जो तिसरा अवतार आहे माझा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, तुम्ही वसुदेव जन्माला आले आणि जी देवकी आहे तुम्ही रूप घेतले. हे तुमचा शेवटचा जन्म असणार आहे. याच्या पलीकडे जन्म नसणार आहे. तुम्ही कठोर तपस्या केली होती मला प्राप्त करण्यासाठी. तुमची एकच इच्छा होती की मी पुत्र म्हणून जन्माला यावं. कारण की ब्रह्माजीने सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा. पण तुमच्याकडे लौकिक इच्छा असेल, त्या इच्छामुळे तुम्हाला पुत्र स्नेह होता. पण तुमच्या कठोर तपस्या तुम्ही सुके पानं घातल्या, ऊन वारं वादळ हजारो वर्ष तुम्ही तपस्या केल्यानंतर त्या तपस्याचं फळ म्हणून मी तुमच्या जन्मी प्रगट जन्माला झालो. म्हणून भगवंताला प्रगट करायचं असेल, निस्स सप्त्याला आले म्हणून भगवंत प्रगट होत नाही. सप्त्याला जसं चंदन घसल्यानंतर सुगंध वाढतो, तसंच भगवंताच्या भक्तीमध्ये जोपर्यंत आपण घसत नाहीत तोपर्यंत भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रगट होऊ शकत नाही. आपली उपासना, आपली तपस्या म्हणजे काय? आया मन में चलो तपोवन में, मूड आला येऊन बसायचं, मूड गेला की निघून जायचं. आपली भक्ती म्हणजे मुडी कारभार आहे. सिजनेबल भक्त आहेत आपण, सिजनेबल भक्त. 1 महिना श्रावण आणि बाकी महिने रावण. 1 महिना श्रावण असे करतात आणि बाकी महिने रावण होऊन जातात. 9 दिवस दुर्गाचा पूजा करतात, नवरात्र करतात. 9 दिवस दुर्गा दुर्गा आणि 10व्या दिवशी म्हणतात लाव मुर्गा. 9 दिवस दुर्गा दुर्गा, 11वा दिन लाव मुर्गा. 1 महिना श्रावण, बाकी महिने रावण होऊन जातो. रावण मेलाय पण रावण्यासारखी वृत्ती अजून आपल्यामध्ये आहे. म्हणून भगवंत आपल्या जीवनात येत नाहीत. प्रवचन जड चाललंय का? नाही ना, जाणारच नाही, गॅरंटी मला. म्हणून ही जी मेंटॅलिटी आहे भौतिक कामाची, कर्मकांड सोडून द्या. 80% लोक कर्मकांडाच्या मध्ये, झाडाला प्रदक्षिणा मारणे, पारायण करणे, पोपटासारखे जप करणे, स्वभावात न व्यवहारात न भगवंताच्या प्रती काही नाही. आपली भक्ती म्हणजे आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा, आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा. देवा एवढं करतो, संकट चतुर्थी करतो. हे खानदेशमध्ये तर लय जास्त लोक आहेत. संकट चतुर्थीचे ठेके घेतले तुम्ही. मी कोणाच्या विरोधात नाही, त्या वृत्तीच्या विरोधात आहे. सोमवार उपास धरणे, अरे काय होतंय? भगवंताच्या प्रतिप्रेमी कशीत काय होत नाही? भगवंताला आपण कधी बोलू शकतो का? तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलंय, नामदेव महाराजांनी काय सांगितलंय, श्रीपाद रामानुचार्य, शंकराचार्य हे काय सांगतात ते तुम्ही पालन करत नाही. तुमच्या मनाचं वाटेल ते करतात. म्हणून शास्त्र सांगते, श्रुती स्मृती पुराण आधी पंचरात्री विधी विना एकांतक हरेर भक्ती उत्पात विकल्पते. तुम्ही शास्त्र सोडून जर भक्ती करतात, तुम्ही स्वतःच्या जीवनात आणि समाजामध्ये उत्पातच माजवतात. याच्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. म्हणून प्रामाणिक जे शास्त्र दिले, तुकाराम महाराजांची गाथा दिलेली आहे, श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत आहे, ह्या ग्रंथाच्या आधारानुसार भक्ती करा. कर्मकांड सोडून द्या. हो, किती मागं लागतात, मूर्तीबरोबर सगळं नष्ट होऊन जाणार आहे. भक्ती आणि कर्मकांडाचे 2 फॅक्टरी आहेत. कर्मकांडाची फॅक्टरीचं प्रोडक्शन दिसत राहते,
पण भक्ती मार्गाचं जे कंपनी त्याचं दिसत नाही. पण मूर्तीच्या वेळेस भक्ती मार्गाची कंपनी कामाला येते मूर्तीनंतर, आणि कर्मकांडाची जी कंपनी आहे ती बंद पडते. हे शास्त्र वाचून बसलोय, अभ्यास केल्यानंतर सांगतोय तुम्हाला. आणि सगळे लोक फसतात. बाबा लोक तोंड चोपडे झालेत आणि तुम्हाला वाटतं हा बाबा लय भारी आहे, मंत्र तंत्र सांगले की गर्दी बोंबलं सगळे निघते मेंढरासारखं. हा, एवढं मधाला नाही का, याला पान लावलं याला चिटकलं की हे पाप होतंय. अरे काही नाही भेटत, तुम्हाला फसवलं जातंय. फसवण्यावाले चाहिए. आणि तुम्ही गेड्या गाबाळ्यासारखं फसता. शास्त्राचा अभ्यास नसतो, सगळे निघाले की निघाले मेंढर. तत्वज्ञान तर काही नाही. आणि जे सांगतात त्यांना शिव्या घालत बसतात. हेडा बाबा घाला, काही फरक पडत नाही. माझं काम मी करतोय. तुकाराम महाराज काय म्हणतायत, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत, भागवत काय म्हणतंय, रामायण काय म्हणतंय, याचा त्याच्या पदचिन्ह चला, हे सोडून द्या. विषय कुठं होता आपला? आज जन्म भगवंत. आणि मग ह्या गर्भामध्ये 3 जन्म सांगितल्यानंतर तपस्या केली. तपस्या केल्यानंतर भगवंत वसुदेवाला म्हणतात की पिताश्री तुम्ही मला काय करा, गोकुळात घेऊन जा. आणि मग गोकुळात गेल्यानंतर वसुदेव काय करतात, तिथे शब्द वापरतात सुखदेव गोस्वामी, कृष्ण वहाने. काय शब्द वापरला? कृष्ण वाहे वासुदेव आगत. कृष्णाला जसं हातामध्ये घेतलं, शौरी भगवत प्रोची दिद, भगवंत इशारा करतात आपल्या पिताश्रीला की आता मला उचला. वसुदेवाच्या हातामध्ये साखळदंड होते, पायामध्ये साखळदंड होता, कारागृह अंधकार कोठडी होता, एवढी सुरक्षा होती, 7 दरवाजे होते, तिथे मोठमोठे अस्त्रशस्त्र लावलेले होते, सिंह वाघ ठेवलेले होते, मोठमोठे दगड्यांचा वर्षाव होता, एवढं प्रोटेक्शन होतं वसुदेवानी देवकीला. थोडं सुद्धा बाहेर निघण्याची संधी नव्हती. पण भगवंत हरिशौरी बाबा त्यांच्या टीकेमध्ये भक्ती रसायनमध्ये वर्णन करतात, कृष्ण वाहेने म्हणजे कृष्णाने जसे आपल्या हातात घेतलं, कृष्णाला आपल्या हाताचे साखळदंड तुटले. आणि तुटल्यानंतर ते आचार्य म्हणतात की कृष्णानं नाही का वसुदेवाने कृष्णाला काखेत घेतलं. आचार्य 2 शिक्षा देतात इथं. ते म्हणतात की आपल्या भौतिक जगाच्या बहुबनाच्या साखळदंड तोडायचे असेल तर भगवंताला आपल्या हातात घेतलं पाहिजे. हृदयातले अनर्थ कमी करायचे असेल तर वसुदेवाने कृष्णाला हृदयाला लावलं. आणि मग कृष्ण हृदयातून जसे हृदयाला स्पर्श करतात तसं वसुदेवाच्या हृदयातले अनर्थ निघून जातात. काम, क्रोध, लोभ, मात्सर्य त्याचे नव्हतेच, पण आचार्य टीका करतात कारण की समस्याच्या बेड्या तुटतात. आणि जसं कृष्णाला धारण केल्यानंतर जे कारागृह होतं, कारागिरीची तुलना एका घराशी करतात आचार्य. ते म्हणतात ज्या घरामध्ये भगवंत केंद्रबिंदू आहे ते घर कारागृह नसून काय होतंय, मंदिर बनतंय. आपल्या घराचा केंद्रबिंदू कोण आहे? भगवंत आहे का दुसरं कोणी, आपण ते ठरवलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर जे स्नेह आहे, बेड्या आहेत आसक्तीच्या, अहंकाराच्या, ते नातेवाईक आहेत. आणि हे सुटत असताना जे भगवंत काय करतात, वसुदेव आपलं डोक्यावर घेतात. तर त्यावेळेस आचार्य म्हणतात मनातील जे काम आणि क्रोध आहेत ते सगळे नष्ट होतात. डोक्यावर घेतल्यानंतर जसं वसुदेव चालायला लागतात आणि चालायला लागल्यानंतर ते म्हणतात की भाग्याचे दरवाजे उघडत चालतात. जो भगवंताला धारण करतो, आता तुम्ही म्हणतात भगवंताला धारण करणं म्हणजे आता तर आमच्याकडे भगवंत नाहीत, भगवंताला कसं धारण करायचं? कलियुगामध्ये भगवंताला धारण करण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे जेव्हा तुम्ही माळ घेतात आणि भगवंताच्या नावाचा जप करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यावेळेस जसं भाग्याचे दरवाजे उघडले, एक दरवाजा उघडत होता, भगवंत वसुदेव भगवंताला घेऊन जात होते. त्यावेळेस द्वारपाल झोपले. आचार्य म्हणतात तसंच जीवन आहे आपलं. आपण या भौतिक जगामध्ये झोपतोय आणि भगवंत आपल्यापासून भक्ती निघून चाललेली आहे. आपण झोपल्याचं सोंग करतोय. एवढा सुंदर काकडा आहे, 7 दिवसातून किती डोकं येतात. आज सकाळ मी आलो, पाहिलं लांबूनच 2-4 डोके होते. भंडाऱ्याला सगळं गाव जमा आणि भजनाला कोणीच नाही.
जी गोष्ट कामाला येते त्याच्यासाठी आपण येत नाही, आणि जी गोष्ट येणार त्याच्या मागं लागतो. येड्याचा गाबळ्याचा बाजारच झालाय सगळा. आणि कलियुगामध्ये दुर्दैव असे, या कार्यक्रमामध्ये सगळे पेट ठेवावं लागतात, पैसे देऊन बोलावं लागतात. किती दुर्दैव आहे आपलं. वाजवणारे, गाणारे, मानणारे, जागरण करणारे, विनेकरी, प्रवक्ते, प्रवचन करणारे, भागवत कथाकार, पैशाशी कोणाचंच काम होत नाही. सगळ्याला बांधून घेऊन जायचं काय? एक झटका आला की ह्या सगळं निघून जात. अरे अध्यात्म पण सुद्धा कमी केलं पाहिजे. या जगामध्ये तुम्हाला सगळं भेटन हो, भगवंत नाही भेटणार. भगवंत तुम्हाला जे पाहिजे ते देतात, पण ते स्वतःला देत नाहीत. त्यांना जर पाहिजे असेल ना, ह्या जगातल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो, आणि आपल्याकडून ते होत नाहीये. विषयाकडे आपण जातोय, पण महत्वाचा मुद्दा समजून घेऊया. आणि मग अशा प्रकारे कारागार ते झोपल्यानंतर मुसळधार वाशा चालू, गडगड आवाज चालू होता. सगळे कुत्रे मांजर झोपलेले होते. इंद्राने विचार केला की जे कंस हंता आहे, कोणाला जर कळालं कृष्ण जन्माला आलेले आहेत आणि कंसाला ही बातमी कळाली, तर कदाचित कृष्णाचा ते वध करतील. म्हणून वातावरण कसं केलंय, मुसळधार पावसाचा गडगडाट चालू होता. आणि एवढं गडगड आवाज करीत असताना वसुदेव घेऊन जात होते, आणि वसुदेवामध्ये एकच भावना होती, म्हणजे ती निर्भयता. आचार्य वर्णन करतात, जो भगवंताला धारण करतो त्याचं जीवन निर्भय बनतंय. जो भगवंताला धारण नाही करत त्याचं जीवन नेहमी भयभीत राहते. आणि केल्यानंतर आचार्य तिथे हरीश्वरी बाबा म्हणतात, भागवतामध्ये वर्णन करतात की त्यावेळेस मेघश्याम विचार करू, घनश्याम विचार करू की भगवंताचं वर्ण माझ्यासारखं आहे, म्हणून नुसता पाऊस पडतो. पाऊस कशासाठी पडत होतो की भगवंत जन्माले आलेत, पण त्याचा अभिषेक कोणी करत नाही, मी अभिषेक करेन म्हणून पाऊस वाढत होता. ढगांचा आवाज का होत होता, ढग विचार करू, भगवंत जन्माला आले, सगळे ढोल नगारे वाजतात, पण आज भगवंत जन्माला आले आणि कोणी ढोल नगारे वाजवायला नाही, म्हणून मी मोठमोठ्या ढगांचा आवाज करतो, म्हणून ते गडगड करतात. आचार्य तिथे वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर तिथे अनंत शेष भगवंतावर छत्री घेऊन चालत होते. का बरं? आचार्य दोन कारण सांगतात. एक म्हणजे जे पाऊस आहे तो पावसापासून रक्षण करण्यासाठी. ते म्हणतात अरे पाऊस तर साधारण आहे, साक्षात अमृतच भगवंत आहेत, तर त्यांना दुसऱ्या पाण्याची काय गरज आहे, म्हणून रक्षण करतात. आचार्य दुसरं कारण देतात की अनंतशेष विचार करू लागले की जे माझे स्वामी आहेत वसुदेव, जे वसुदेवाचं रक्षण, मी माझ्या भगवंत आहे त्यांच्या स्वामी, त्यांच्या पित्याचं रक्षण करणं, त्यांची सेवा करणं माझं कार्य आहे. कदाचित भगवंताचं माझं लक्ष आहे. आचार्य तिथं शिक्षा देतात, आपण भगवंतापेक्षा त्यांच्या भक्तांची सेवा केली, संतांच्या संगती तोच मनोमार्ग. जो संतांची सेवा करतात तर आपला मार्ग निश्चित होईल, दुसरा होणार नाही. म्हणून अनंत शेष धरत होता. आणि घनश्याम म्हणत होता, घनश्याम ढग विचार करूले की भगवंत माझं नाव धारण करते, म्हणून हे करीत असताना त्यावेळेस वसुदेव यमुनेच्या काठी गेले. तिथे यमराजाची जी बहीण होती यमुना अनुज, ती उफान येत होती. उफान का करीत होती? आचार्य सांगत होते की दोन कारणासाठी यमुना उफान करीत होती. एक विचार करू लागले की भगवंताला सांगत होते की मी पत्नी म्हणून येणार होते, तुम्ही जेवढे शौर्यशाली आहेत ना तेवढीच मी शक्तिशाली आहे, म्हणून ती उफान करत होती, आपली शक्ती, आपलं रुद्र दाखवत होती. आचार्य दुसरं कारण देतात यमुना अनुज. ते म्हणतात की भगवंता मी यमराजाची बहीण आहे आणि मला तुम्हाला पती म्हणून स्वीकार करायचंय, तुमच्या चरणाचा स्पर्श मला करायचंय, म्हणून उफान होत होती. हे दुसरं कारण आचार्य देतात. म्हणून यमुनाला नाव दिले यमुना अनुज. आचार्य म्हणतात जो कोणी यमुनाचं दर्शन घेतो, यमुनाचं स्मरण करतो, म्हणून दीपावलीच्या दिवशी यमराजाला एक दीप अर्पण केले जातात. पण यमुनाचं दर्शन घेतल्यानंतर यमराजाचं दर्शन कधी होत नाही. तुम्ही किती लोक वृंदावनला गेले, हात वरती करा. बाकीचे नाही गेले? अरे जा. हॉस्पिटलमध्ये गेले की पैशाचा झटका तर चांगला बसतो, 3-4 लोक जातात. जाऊन या. आणि सोबत काय घेऊन जाते, किती जमा करा, इथंच ठेवायचंय.
आमचे बाबा लोक पण येडे आहेत, गाड्या जमा करतात, पैसे जमा करतात, त्यांचे शिष्य चेले चपाटेच माझ्या मारतात. ते म्हणा महाराज बाबा का भडकतं काय माहिती. कलियुगामध्ये बंधू साधूचा मला लय राग येतो. की महत्वाचं आहे गरजेपुरतं कमा, त्याच्या विरोधात नाही, पण सगळ्यात महत्वाचं अध्यात्म करा. अध्यात्मावर भक्ती करून संसार करा, परमार्थ करून प्रपंच करून परमार्थ करा. आणि अशा प्रकारे जेव्हा यमुना करीत असताना जेव्हा यमुनानं दर्शन दिलं, स्पर्श झाला, तिथं पण खूप मोठ्या शिक्षा आहेत. वेळ नाही आपल्याकडे, आज कृष्ण जन्म झाला, पण आणखीन पुढे कथा आहेत. त्याच्यानंतर जेव्हा नदी क्रॉस झाली तिथे गेले, आणि गेल्यानंतर तिथे नंद बाबाची जी कन्या होती, यशोद्याच्या पोटी एक सुंदर कन्या जन्माला आली. वसुदेवाने काय केलं, आपला जो बाळ आहे त्याला ठेवलं आणि कन्येला उचललं. पण मनामध्ये दुविधा होती. काय होती, अरे माझ्या पुत्राला सोडलं आणि मी दुसऱ्या पुत्राला कसं उचलू, पण ही माझी इच्छा नाहीये, ही ईश्वराची इच्छा आहे म्हणून मी घेतोय. आणि मग घेतल्यानंतर आचार्य वर्णन करतात की वसुदेवाने जी कन्या होती आपल्या याच्यावर घेतले, काखेमध्ये घेतलं आणि चालत चालत आलं. जी कन्या होती, जो भगवंताला धारण करतो त्याला मायाचा स्पर्श होत नाही, आणि ती माया म्हणजे साक्षात कन्या होती. आणि जसं कन्याला घेऊन आले, नदी यमुना क्रॉस करून पुन्हा मथुरामध्ये आले. मथुरामध्ये आल्यानंतर जसे जसे प्रवेश करीत होते, आपोआप एक दरवाजा बंद होत होता, आणि आतमध्ये जसा प्रवेश केला आणि ती कन्या जोर जोरात रडायला लागली, त्यावेळेस जे द्वारपाल होते झोपलेले खडबून उठले म्हणजे स्वामी स्वामी स्वामी. म्हणजे काय झालं, कंस चिंताग्रस्त. नारद मुनी तिथं वर्णन करतात की सगळ्या चिंतनाची पराकाष्ठा जो कोणी असेल तर कंस होता. दिवस रात्र 24 घंटे खाता पिता झोपता उठता बसता केवळ भगवंत त्याला सगळीकडे दिसत होते. हे स्मरण सगळ्यात मोठं होतं. पण ते स्मरण कसं होतं, प्रतिकूल अवस्थेत होतं, ही नक्की अनुकूल अवस्थेमध्ये. जेव्हा आपण अनुकूल अवस्थेमध्ये भगवंताचं स्मरण करतो, भगवंताची तात्काळ प्राप्ती होते. पण जेव्हा प्रतिकूल अवस्थेत करतात तर वेळ लागतो भगवंताला शत्रू रूपामध्ये. जसं शिशुपालाने केलं, दंतवक्र केलं, आणि मग केल्यानंतर तो धावत येतो, आपले केस विचटकलेले, तलवार घेऊन पळत येतो. त्यावेळेस देवकी आपल्या बाळाला वाचवण्यासाठी म्हणते, अरे दादा माझे सगळे पुत्र तू मारलेस, एक तरी पुत्री ठेव, ही कन्या आहे, तुझं शत्रू नाही होऊ शकत, याचं रक्षण कर. पण तो निर्दयी कठोर पापी तो कांतही विचार न करतो, त्या कन्येला उचलतो, आणि जसं तो जमिनीवर अटकणार तसं तो हातातून सटकते, आणि अष्टभुजा दुर्गा देवी तिथून प्रसन्न होते आणि म्हणते, अरे मूर्ख कंसा, तू ज्याला मारण्याचा प्रयत्न करतोय तो कुठेतरी आधीच जन्म घेतलेला आहे, तू या अबला स्त्रीचा वर करतोय, त्यामुळं यांना सोडून दे आणि मुक्त हो. त्यावेळेस कंसाला वाटलं, माणसं तर खोटं बोलतात, पण दैव सुद्धा खोटं बोलतंय. दैव म्हटलं 8वा गर्भ पुत्र, एक मुलगा जन्माला येणार, हे पुत्री आलेली आहे. दैवाला नाही का तो भर्सना करू लागला. काय भर्सना करू, दैव सुद्धा खोटं बोलतंय. आणि मग केल्यानंतर तिथे माफी मागतात कंस, कोणाच्या, वसुदेव आणि देवकीच्या प्रती. म्हणतात की हे सगळे जे केले ते दैवाने केलं नाही, मी कारणीभूत होतो, मी माफी मागतो. आणि वसुदेव देवकीच्या माफी मागितल्यानंतर वसुदेव देवकी भक्ताचं हृदय असल्यामुळं लगेच माफ केलं. ते म्हणले कदाचित कंसाला पश्चाताप झाला असेल, त्या पश्चाताप भावनेनं ते क्षमा करतात. आणि आल्यानंतर इकडे आपल्या सगळ्या मित्र संगड्याला सगळ्या झालेला प्रसंग सांगतात. ते म्हणतात की महाराज, तुमचा शत्रू कुठेतरी जन्माला आलेला आहे, तुमच्या इष्टदेवतेने तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून त्या दुर्गादेवीचं तुम्ही आज बी मथुराला गेलात तर भगवान जिथं कारागृह आहे आज बी, तिथं पहिले दुर्गादेवीचं दर्शन होतंय, नंतर कृष्णाचा जन्म होतो. केशवदेव मंदिर आहे मस्जिदीच्या खाली. आणि मग त्यावेळेस भगवंत आपलं जी कन्या होती दिल्यानंतर कंस येतो आणि आपले मित्र चानूर मुष्टिक सगळ्यांना मीटिंग घेतो. आणि ते मीटिंग घेतल्यानंतर महाराज म्हणतात, ह्या 8 दिवसामध्ये जेवढे काही बाळक जन्माला आले त्यांना मारण्यासाठी तुम्ही आदेश द्या. आणि आदेश दिल्यानंतर त्यावेळेस प्रथम कंस काय करतो,
एक पुतना बालघातनी शिशुचारण, तिला काय करतात, बोलून घेतात. त्याबरोबर ते म्हणतात की जे विष्णू आहे त्याचं रक्षण करणाऱ्या काही गोष्टी आहेत त्याचा विध्वंस माळा, दहशत वाजवली. कोणत्या? ब्राह्मण आणि विप्र. कारण विष्णूला प्रसन्न करणाऱ्या दोनच वस्तू येतात, एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरं म्हणजे गाय. ब्राह्मण म्हणजे जानवं घातलेलं नाही. ब्रह्म जानेती ती ब्राह्मण, ब्रह्माचे तत्व पालन करतो, ब्राह्मणांसारखं जीवन जगतो. जन्माला ब्राह्मण कोणी होत नाही. भगवंत गीते म्हणतात जन्म कर्मचे दिव्यम ये जानाती तत्वता. नाही, चातुर्वर्णामया सृष्ट्या गुण कर्माने विभागाशा. गुण आणि कर्मानुसार तो होतो, ना की जन्मानुसार. तो विषय वेगळा आहे सांगण्यानं. अशा ब्राह्मण आणि वैष्णवांची कोणी सेवा करेल, गायीची सेवा करेल, तो विष्णूला आनंद होतो. म्हणून विष्णूला जर हे करायचं असेल तर दोनच गोष्टी करा. या दोन गोष्टीचा काय करा, विध्वंस मांडा. आणि विध्वंस मांडल्यानंतर हे सगळे असुर लोक सगळे विध्वंस मांडतात. आणि मग विप्र, ब्राह्मण, वेद, तप, सत्या, दमा, श्रद्धा, तितिक्षा सगळ्यांचा नाश करण्यासाठी लागले. इकडे कंस काय करतो, पुतनेला बोलवतो. आणि पुतला बोलवल्यानंतर तिथे पुतनेला सांगतात हे 8 दिवसामध्ये जेवढे बालक कोणी जन्माला आले त्यांचं तू काय कर, वध कर. आणि मग ही पुतना काय करते, कंसेन प्रतिघोरा पुतना बाल घातनी शिशुचारम निघ्नेंती पुरग्राम आदिशु. ती काय करते, एक तर कंसेन पहिले पापी दुराचारी, त्याच्यात कंसेन प्रतिघोरा. कंस काय करतो, तिला लायसन देतो. आणि लायसन दिल्यानंतर काय करते, पुतना बाल घातनी, लहान बालकाला घात करून तिचं रक्तपान करते, शिशुचारम. आणि केल्यानंतर ती काय करते, त्यावेळेस परीक्षित महाराजांच्या मनामध्ये चिंता होती. म्हणते राजन, हे सुखदेव गोस्वामी, आता ही पुतना माझ्या कृष्णाला मारणार नाही ना? त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात राजन चिंता करू नका. भक्त याला म्हणतात. कथा ऐकताना सुद्धा सुखदेव राजा परीक्षित स्वतःची चिंता करत नव्हती. चिंता कोणाची करू लागले, भगवंताची चिंता करू लागले की ही पुतना कृष्णाला मारणार नाही. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात न यत्र श्रवण आदी रक्षण घाणी सुकर्मशु कुर्वंती सात्वता भर्तुभाय धान्यसे तत्रही. अरे राजन चिंता करू नको. ज्या ठिकाणी भगवंताचं नाम रूप कीर्तन होतंय, गुणगान होतंय, त्या ठिकाणी अघोरी कोणती शक्ती प्रभावित करीत नाही. अरे जिथे साक्षात भगवान कृष्ण जन्माला आलेले तर तिथे ही पुतना काय करणार आहे. तर त्यावेळेस ही पुतना परीक्षित महाराज चिंता करू लागले. तर त्यावेळेस म्हणले अरे ज्या ठिकाणी भगवंताचं नाव जप होतंय त्या ठिकाणी कोणती डाकिनी, भूत, चंडाळणे, प्रेत, कोणती आघुरी शक्ती, निगेटिव्ह एनर्जी प्रभाव करीत नाही. म्हणून नित्य नियमाने भगवंताचं जे वास्तुपूजा करतात ना, वास्तूमध्ये प्रभाव कमी असतो. पण नंतर घरामध्ये लोक म्हणतात अहो आमच्या घरामध्ये 7.5 किरकिरी कटकटी होती. याचा अर्थ काय, तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती एनर्जी. एकटा व्यक्ती राहतो घरात भीती वाटते त्याला. का बरं? किती लोकांना अनुभव आहे, बऱ्याच जणांना अनुभव असेल ना. याचा अर्थ काय की निगेटिव्ह एनर्जी प्रभावित करते. म्हणून तुमच्या घरात नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर भगवंताच्या 2 गोष्टी केल्या पाहिजे. नित्यनेमानं गीता भागवताचं वाचन केलं पाहिजे आणि हरिनामाचा जप केला पाहिजे. तिथे भगवंताचा वास होतो. आणि मग सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला वर्णन करू लागले की पुतना अतिशय सुंदर स्त्रीचं रूप धारण करते. अतिशय सुंदर. तिच्या एक एक गोष्टीचं वर्णन करतात की तिची कंबर कशी होते, तिचे नितंब उरज, तिचे ओठ सुंदर होते, तिच्या केसामध्ये मधुमालतीचे फुलं लावले होते आणि सुंदर वस्त्र धारण करून हातामध्ये कमळ घेऊन वृंदावनामध्ये प्रवेश करते. आणि तिचं सौंदर्य पाहून सगळे ब्रजवासी सगळे मोहित झाले. त्यांना असं वाटलं साक्षात लक्ष्मी आलेली आहे नंदगाव वृंदावनमध्ये, गोकुळ महावनामध्ये. आणि तिचं मोहित पाहून आचार्य म्हणतात योग मायाने सगळ्या ब्रजवाशांची चेतना मोहित करून टाकली. आणि मोहित केल्यानंतर त्यावेळेस तिचं स्वागत सत्कार करू लागले. त्यावेळेस तिने नंदबाबाच्या भवनाकडे प्रवेश केला. त्यावेळेस रोहिणी माता आणि यशोदामाई सुद्धा त्यांना वाटलं की आज आमच्या कृष्णाचं भाग्य किती उजळलेलं आहे, आमच्या बाळाचं किती भाग्य की साक्षात लक्ष्मी येतीये आणि कृष्णाजवळ जातीये, किती भाग्य उजळलेले. ती अजिबात यशोदा आणि रोहिणी मातानं प्रतिकार नाही केला.
आणि मग त्यावेळेस पुतनाने काय केलं, कृष्णाला पाहिलं, जसं पाहिलं अद्भुतम बालकम शब्द उच्चारला, काय अद्भुत बालक आहे, साधारण बालक नाही, अद्भुतम बालक. आणि जसा प्रवेश केल्यानंतर भगवंत पुतनेला पाहिल्यानंतर डोळे बंद करतात. डोळे बंद केल्यानंतर आचार्य वल्लभाचार्य जे पुष्टी मार्गाचे आचार्य ते 21 कारण देतात की भगवंताने डोळे का बंद केलं. पहिलं कारण भगवंत देतात, आचार्य वल्लभाचार्य देतात की भगवंत विचार करू लागले, अरे या पापिनी स्त्रीचं मला रूप पाहावं लागेल, म्हणून भगवंत डोळे बंद करतात की ही पापी दुराचारीने आणि लहान मुलाला मारते, अशा पापी स्त्रीचं मी कशाला रूप पाहू, म्हणून भगवंत डोळे बंद करतात. आचार्य दुसरं कारण देतात, भगवंत विचार करतात राम अवतारामध्ये ताटकाचा वध करण्यासाठी पहिली स्त्रीच होती आणि ह्या अवतारामध्ये पहिली स्त्रीच आलेली आहे, म्हणून हिचा वध कसा करू, म्हणून भगवंत डोळे बंद करतात. आचार्य तिसरं कारण देतात, काय विचार देतात की पुतना नाही का मला विष देण्यासाठी आलेली हलाल, ती मला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतेय, हिला मी कोणती गती देऊ, तिच्याबद्दल विचार करत असताना भगवंताने डोळे बंद केले. आचार्य तिसरं कारण देतात. आचार्य चौथं कारण देतात, ते म्हणतात अरे ही पुतना माझ्या साल्यालाच घेऊन आली. साल्याला, कारण की लक्ष्मी सागरातून जन्माला आली आणि सागराच्या पहिले विष जन्माला आलेलं आहे. आणि मग भगवंत म्हणतात ही पुतना माझ्या मेवण्याला साल्याला कशाला घेऊन आली, म्हणून भगवंत डोळे बंद करतात. हे चौथं कारण देतात आचार्य. पाचवं कारण आचार्य देतात की भगवंत विचारतात माझे सूर्यचंद्रासारखे डोळे आहेत आणि ह्या डोळ्याने हिचं काय पाहू, हे कारण देतात. आणि चौथं आपलं याच्या पुढचं कारण देतात, ह्या जन्मामध्ये मी दूध पिण्यासाठी आलो, माखन मिश्री खाण्यासाठी आलोय आणि मग ही पुतना मला विष देण्यासाठी येते, म्हणून भगवंत डोळे बंद करतात. भगवंत आचार्य आणखीन एक कारण देतात की पुतना मागच्या जन्मामध्ये बलिराजाची बहीण होती, तिने विचार केला वामनदेवाच्या अवतारामध्ये, जेव्हा वामनदेव बलिराजाचं घेत होते की हे सुंदर बालक माझ्याकडे कशाला, असा बालक मला जन्माला आला तर किती भाग्य होईल, याचं मी किती पालन पोषण करेन. पण जसं बली महाराजांचं राज्य हडप केलं त्यावेळेस त्या रत्नाच्या मनात दुसरी भावना निर्माण काय झाली, अरे हे बालक याला मी कसा मारू, म्हणून भगवंताने दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. एक पुत्र म्हणून जन्माला आले आणि तिची मारण्याची इच्छा सुद्धा भगवंताने पूर्ण केली. म्हणून अध्यात्मामध्ये भक्ती मार्गामध्ये किंवा जे अध्यात्म करतो त्याच्यामध्ये इच्छा चांगल्या ठेवल्या महत्वाची आहे. तुम्ही काय इच्छा करतात त्यानुसार भगवंत तुमच्याशी आदान प्रदान करतात. तुमची इच्छा जर शुद्ध भावनेची असेल, भगवंताची असेल, तर भगवंत शुद्ध भावनेत तुमच्याशी आदान प्रदान करतात. पण तुमच्या इच्छामध्ये कल्मश असेल, भौतिक भावनेची भावना असेल, तर भगवंत तुमच्या त्याच इच्छा पूर्ण करतात. म्हणून कधी भगवंतासमोर जाताना आपल्या शुद्ध भगवान, आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी ते राधा मदन गोपाल मंदिरासमोर जेव्हा जातात प्रार्थना करतात, इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट होते ते मोठ्या पोस्टला, तर एका ब्रह्मचार्याने प्रश्न विचारला की प्रभूजी तुम्ही काय प्रार्थना करतात भगवंताला. ते म्हणतात मी भगवंताला एकच प्रार्थना करतो, भगवंता मला या भौतिक जगाच्या इच्छापासून वाचव, माझ्या भौतिक इच्छा मला खूप त्रास देतात भगवंता, मी तीच प्रार्थना करतो, दुसरी कोणती इच्छा करत नाही. आणि मग इथे पुतना एवढे कारण दिल्यानंतर भगवंत डोळे बंद करतात आणि डोळे बंद केल्यानंतर ही पुतना जसं दोरीला समजून सापाला धारण करते, घेते आणि भगवंताकडे, आणि भगवंत पाहिल्यानंतर डोळे भगवंत उघडतात आणि उघडल्यानंतर विचार करतात आता हिला गती, ही देण्यासाठी आलेली ना, काय देते हे नाही ते भगवंताने पाहिले, ती देता ती भावना पाहिली. म्हणून भगवंताकडे कधी जाता, भगवंत जेव्हा कधी जातो भगवंताकडे रिकाम्या हाताने कधीच गेले नाही पाहिजे. एखादं तुळशीचं पत्र, मंजिरी किंवा गलीतले फुलं तोडून घेऊन जा. लोकांना खूप सवय, लोकांना झाडाला लावायचे, दुसऱ्यानं फुकटचे फुलं देवाला अर्पण करायचे. आमच्या मंदिरात नाशिकला तर लय घाण सवय, इकडं माहीत असेल माहीत नाही, इकडं तसे नाहीत वाटतं, आहेत का. कधीतरी देवाला विकतची फुलं अर्पण करा, फुकटचे देवाचे फुलं प्रसन्न होतात का. अर्पण करा, नाही तर सोपा मार्ग आहे. मनातले मनात म्हणायचं हे केशव अर्पण असतो, हे गोविंद अर्पण असतो, हे पांडुरंग अर्पण असतो. तोडून अर्पणा करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या शिया शाप खाण्यापेक्षा मनातून अर्पण करा तरी प्रसन्न होतात.
कलियुगामध्ये सगळं फुकट, झेंड्यावर पंढरपूर पाहिजे राव. हा, आणि आजकाल तुम्हाला बोलतात नाही, तुम्ही लाडकी बहीण येतात. हा, पुन्हा रेल्वेचं फुकट यात्रा आहे, तुम्हाला लय सुविधा आहेत. त्याच्यात बोलणंच वेगळा विषय. मला विषय सोडून बोलायला आवडत नाही, मी तत्वाला धरून बोलणार आहे. मुद्दा असा आहे की भगवंताला रिकामी हाताने कधीच गेलं नाही पाहिजे, काही ना काही अर्पण केलं पाहिजे. आणि मग तिथे भगवंत पुतना आपलं स्तनपान करवते. जसं स्तनपान करतात भगवंत पकडतात पुतनेला, आणि मग हळूहळू भगवंत काय करतात, विषपान करतात. पुतना विचार करते, मी कोणाला एवढं हलाल विष स्पर्श झाला, बाकीच्यांचा मृत्यू होतो, पण हे बालक काही वेगळंच आहे, हे साधारण नाही. आणि मग जसं जसं भगवंत दूध पान करतात तसं तसं तिला वाटतं की अरे यानं पकडलंय, सोड रे, मुच्यंते मुच्यंते प्रभभाषिनी, अरे सोड रे मला, सोड रे सोड रे. त्यावेळेस भगवंत आचार्य म्हणतात, जो भगवंताला एकदा धरतो भक्त भले त्याला सोडण्याचा प्रयत्न करेल, पण भगवंत त्याला सोडत नाही, याला म्हणतात भगवत भक्ती. एकदा भगवंताला धरून दाखवा, भगवंत तुम्हाला कधीच शेवट पण. ह्या जगातले कसे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुमच्याशी प्रेम व्यवहार करतात, काम संपलं रे संपलं की लगेच सोडून जातात. आपले संबंध कसे स्वार्थावर आधारित आहेत. तुम्ही वस्तू किती चांगल्या दिल्या घेतल्या त्याच्यावर प्रेम निर्धारित आहे. साडी चांगली द्या, तुमचं प्रेम, साडीमध्ये कमी जास्त होऊ द्या, प्रेम गेलं. पीठ मीठ शेजारी कमी जास्त देऊ द्या, तुमचं प्रेम कशावर आधारित, वस्तूवर आधारित आहे. नातेवाईकामध्ये, भाऊबंदकीमध्ये, परिवारामध्ये आपल्या प्रेमाची तुलना वस्तूवर आधारित आहे. पण भगवंताचं प्रेम वस्तूवर आधारित नाही, प्रेमावर आधारित आहे. आणि मग त्यावेळेस मुच्यंते सोड रे सोड रे, भगवंताने विचार केला, कंसानं पाठवलं ना, तर भगवंताने तिला बुद्धी दिली. इथं मारण्यापेक्षा भगवंताने तिला कुठे घेऊन गेले, कंसाच्या वनामध्ये घेऊन गेले. सुंदर बगीचा होता. आणि जसं गेल्यानंतर तो सोडण्याचा प्रयत्न केला, नाही, भगवंताचा प्राण खेचून घेतला आणि धडमशाही पडून गेली. तिचं 8 योजन लांब, तिचे डोळे, तिचे जे नाकपुड्या होत्या त्या 2 गुफाप्रमाणे होत्या, तिचे डोळे कूपाप्रमाणे होते, तिचे स्तन मोठ्या पर्वताप्रमाणे होते, तिच्या मांड्या पाये एका नद्याप्रमाणे होतं, तिचं पोट एका सागराप्रमाणे होतं. एवढी विशाल पुतना पाहिल्यानंतर सगळे ब्रजवासी तिच्या मागे लागले आणि पाहिलं, अरे इथं सुंदर स्त्री होऊन आलेली होती, पण इथं भयंकर राक्षसीनी आहे आणि तिच्या मृत शरीरावर भगवंत खेळतायत आणि गोपीवरती चढतायत आणि कृष्णाला घेऊन येत आहेत. आचार्य तिथे प्रश्न विचारतायत, गोपींना स्वतःची भीती नाही वाटली का? नाही. का बरं नाही वाटली? कारण गोपींना स्वतःच्या इच्छापेक्षा, स्वतःच्या चिंतापेक्षा भगवंताची चिंता होती, म्हणून भयाचं चिंता न करता कृष्णाला धारण केला. याला म्हणतात प्रेम, स्नेह, काळजी, आपुलकी म्हणतात भगवंताच्या प्रती. आणि मग घेतल्यानंतर इथे नंद बाबा येतात. वसुदेवाने चेतावणी दिली होती आणि दिल्यानंतर येऊन बघतात की सगळं हा पुतना कृष्णाला घेऊन, सगळ्या गोपी काय करतात, गोशाळेमध्ये घेऊन जातात आणि गोशाळेमध्ये नंतर जी गोपूच असते त्याच्या अंगावर फिरवतात आणि फिरवल्यानंतर तिथे गाईचं गोरज घेतात आणि भगवंताला 13 ठिकाणी तिलक लावतात. मी विचार करत होतो की भगवंतापेक्षा भगवंताचं नाव किती पॉवरफुल असेल. आणि तिलक काय लावतात, ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम त्रिविक्रमाय मधुसूदनाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, ओम वासुदेवाय नमः. भगवंत विचार करले, माझंच रक्षण करण्यासाठी माझेच मंत्र म्हटले जातात. म्हणजे भगवंतापेक्षा भगवंताचं नाव किती मोठं आहे की जे भगवंताचं रक्षण करतंय. म्हणून कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचा साधा सोपा मार्ग कोणता असेल तर भगवंताच्या नावाचा आहे. आणि मग गोमूत्रामध्ये केल्यानंतर इथे सुंदर वर्णन आहे, 2 मिनिटात एंड करतो, खूप शिक्षा आहेत. आणि मग तिथे पुतना तिला तुकडे करतात आणि तुकडे केल्यानंतर आचार्य म्हणतात साप जर मारला त्याचे तुकडे करून जाळलं पाहिजे, नाही तर तो जिवंत होण्याची शक्यता आहे. तसंच आसुरी वृत्तीचे लोक त्यांचा उद्ध्वंस केला आणि म्हणून ब्रजवाशांनी त्यांनी कुऱ्हाडीने तुकडे पाडले आणि आग लावली. आग लावल्यानंतर पुतनाच्या शरीरातून अगुरूची सुगंध वाहू लागली. जसं साधारण मनुष्याचा 10 संस्कार केला तर घाण वास बाहेर पडतो, पण पुतनाच्या शरीरातून अगुरूची सुगंध का वाहू लागला,
कारण भगवंताने स्पर्श केलेला आहे. भगवंताने दूध पान केल्यामुळे त्याचे शरीर साधारण राहिले नाही, तर दिव्य शरीर झाले. जो भगवंताच्या संपर्कात येतो तो दिव्य बनतो. जे पाणी साधारण पाणी असते, पण भगवंताच्या संपर्कानंतर ते काय होतंय? तीर्थ बनते. अन्न साधारण असते, भगवंताच्या संपर्कात आल्यानंतर तो महाप्रसाद बनतो. जे भगवंत स्थान असतं त्या ठिकाणी राहिलं तर धाम निवास होतो. जो मनुष्य साधारण असतो, भगवंताच्या संपर्कात तो साधू संत बनतोय. तुम्ही केवळ एकच करा, तुम्ही भगवंताच्या संपर्कात या, तुमची आपोआप किंमत वाढते. ज्याप्रमाणे झिरोला काही किंमत नसते, असते का? नाही. किती झिरो वाढवा किंमत नसते, पण त्या झिरो समोर एक टाकला त्याची किंमत वाढते. 10 होतात, 100 होतात, 1000 होतात, 1000 होतात. त्या एक मुळे त्या झिरोची व्हॅल्यू वाढते. त्याच प्रकारे नोटेवर किती झिरो टाका काही किंमत नाही, पण नोटेमध्ये एक टाकला त्या झिरोची किंमत वाढते. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण सगळे झिरो झिरो आहेत, पण जेव्हा भगवंताला ऍड करू तर आपलं जीवन कसं होईल? व्हॅल्युएबल होईल, मूल्यवान होईल, आपली किंमत वाढेल, जी पूतनाची झाली. आणि मग अशा प्रकारे पूतनेचा अगुरूची सुगंध वाढल्यानंतर तिथे यशोदामाई कृष्णाला दूध पाजते. आणि पाजल्यानंतर विचार करू लागले सुखदेव गोस्वामी, किम पुण्या श्रद्धया भक्त्या कृष्ण परमात्मने यच प्रियतम किम रक्त मातरम यथा. अरे पूतना तर पापी दुराचारी विष पान केल्यानंतर भगवंताने तिला धात्री रूप दिलंय. जो प्रेमाने स्नेहानं भगवंताला काही अर्पण करतो, ज्या गोपी देतात, तर भगवंत त्यांची काय गती देतात याच्याबद्दल सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला वर्णन करू लागले. म्हणून इथं शिक्षा एकच आहे. अरे पुतनानं ते विष अर्पण केलं, तिला धात्री पद भेटलं, भगवंताने दिलंय. तुम्ही प्रेमानं भगवंताला काही नाही, पान फूल फळ किंवा नाही भेटलं तर एखादं पाण्याचा गिलास अर्पण करा, तरी भगवंत प्रसन्न होतात. आणि असं हे पुतण्याचं केल्यानंतर ते म्हणतात यत मोक्ष कृष्ण अद्भुतम शूर्णतया मृत्या गोविंद लभते परम. जो हे पुतना चरित्र ऐकतो त्याच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होतात आणि त्याची मती, त्याची बुद्धी गोविंद रथामध्ये चरणागत होऊन भगवंताची कृपा प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातलं पुण्य नष्ट होता. गोपाल कृष्ण भगवान की जय.